नमस्कार मित्रांनो, मी सी सागर देवाडिका तुमचं स्वागत करीत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये क्लिअर कन्सेप्ट स्टॉक लर्निंग. खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे. मला ऑडिटच्या गडबडीमुळे बिलकुल वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी, पण जे काय पेंडिंग आहे ते मी कंप्लीट करणार आहे. जेव्हा माझं ऑडिटचं काम संपेल, मी आपले हे व्हिडिओ सिरीज जे चालू केलेले आहे ते मी 100% कंप्लीट करणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी डेली स्टॉक ॲनालिसिस करून तुमच्यासाठी अपडेट्स या चॅनलवरती पोस्ट करायला सुरू करणार आहे. तुम्ही उद्याच्या दिवशी कोणता स्टॉकमध्ये ट्रेड करू शकता, कोणत्या स्टॉकमध्ये काय दिसते, हे ॲनालिसिस मी तुम्हाला पोस्ट करायला डेली सुरू करणार आहे. तर तुम्ही माझं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा माझे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी. आज हा व्हिडिओ बनवायचा मेन कारण म्हणजे मी काल एक क्वेरी सेशन घेतलेला माझ्या झालेल्या बॅचच्या स्टुडंटसाठी. त्यांना ट्रेडिंग करताना होत होते, तर ते प्रॉब्लेम्स कसे असतात, तर तुम्ही ट्रेडिंग करताना स्टॉकची बाय और सेल करण्याची एंट्रीचा ट्रेड कसा मारायचा. तुम्ही एखाद्या डीमॅट अकाउंट आहे तुमचं, पण तिथं तुम्हाला सेल बाय कसं करायचं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. सेल करताना और बाय करताना काय लक्षात ठेवायचं, स्टॉप लॉसची एंट्री कशी लावायची, काय कसं एंट्री करायचं, कसं एक्झिट करायचं, हे काही गोष्टीचे क्वेरीजमध्ये मी हे सेशन घेतलं. मला वाटलं की हे सगळ्यांनी बघावं, सगळ्यांना याच्यात भरपूर काही काही मिळण्यासारखं आहे. तर तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला एक एक्सपिरियन्स येईल की माझ्या क्लासेसमध्ये मी शिकवलेलं आहे. तर ते एक व्ह्यू दिसेल, ऑनलाईन शिकवलं जातं, त्यात कसं शिकवलं जातं. तर तुम्हाला जर वाटलं तुम्हाला पण शिकायचं आहे, ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या, तर तुम्ही पुढची बॅच जॉईन करू शकताय. ओके, तर हा व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण. 1-1.25 तासाचा पूर्ण सेशन मी इथे अपलोड केलेला आहे. काही गोष्टी कटिंग केलेल्या आहेत, जिथं टाइमपास होता, वेळ गेलेला आहे, तो कट करून मी पूर्णपणे व्हिडिओ बनवून हा यूट्यूब माझ्या आपल्या चॅनलवरती मी अपडेट करतो आहे. तर तुम्ही हे पूर्णपणे वेळ काढून 1 तास, तुमचं रिव्हिजन काही होणार असेल नसेल, पण तुमचं एक काहीतरी तुम्हाला नवीन बघायला मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल, असं व्ह्यूनी 1 तास काढून संध्याकाळी निवांत बघा. आणि प्लीज तुमच्याकडे वेळ नसेल तर व्हिडिओ पॉज करा, सोडून द्या. आत्ता जेव्हा तुम्हाला वेळ असेल, 1 तासभर वेळ काढून संध्याकाळी निवांत बसलेला असाल, दोन्ही कानात हेडफोन लावून सेशनमध्ये ऐका. काही जणांचे क्वेरीज ऐका, त्याच्यावरचे सोल्युशन्स ऐका. जास्ती क्वेरीज काही नाही आहेत, पण काही गोष्टी मी लाईव्ह ट्रेड दाखवलेला आहे. ॲक्च्युली मी आजच्या सेशनमध्ये लाईव्ह ट्रेड तुम्हाला करून दाखवलेला आहे की आपण लाईव्ह ट्रेड करतो कसं, आपण काय चुकतो, स्टॉप लॉस लावताना कसं चुकतो, किंवा स्टॉप लॉस कमी लावल्याने काय नुकसान होतं, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता व्हिडिओ मी तुमचा जास्ती टाइम न घेता व्हिडिओ हा स्टार्ट करतोय. हा 1 तासापेक्षा जास्तीचा व्हिडिओ आहे. पूर्ण सेशन मी इथं अपलोड केलेला आहे. तर पूर्ण तुमचा वेळ देऊन कॉन्सन्ट्रेशननी बघा. तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील. ट्रेडिंगमध्ये ॲनालिसिस पण आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. लाईव्ह चार्टवरती मी आधी सांगितलेलं आहे की असं असं होईल, आता असं होईल, तसं होईल, आणि तिथं आपल्याला दिसतंय तसं होतं. तर हे तुम्हाला जर समजायला लागलं तर तुम्ही प्रॉफिट करू शकताय. आणि हे कसं समजणार, तुम्ही हे शिकलात तर तुम्हाला हे समजणार. तर व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि त्याचा बेल आयकॉन जरूर दाबून ठेवा सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी. ठीक आहे, भेटू शेवटला. आणि बेसिकली भरपूर जणांचा क्वेश्चन आहे, ट्रेड कसं घ्यायचं थोडं आम्हाला सांगा. सो लाईव्ह ट्रेडिंग मी आता चालू ठेवलेलं आहे. ऍक्च्युली ट्रेड घ्यायचा टाइम गेलाय निघून, नाही तसं काही नाही, पण ऍक्च्युली मिळायला पाहिजे आपल्याला एक्झॅक्ट, तरच आपण ट्रेड करतो. बट कुठं तुमचा ट्रेड झाला पाहिजे, हे तुम्हाला एका ठिकाणी एंट्री घ्यायची असेल तर कशी घ्यायची हे आपण बघू. ठीक आहे, कुणाचे काय क्वेरीज असतील ते विचारा. तुम्ही तुमचे माईक्स ऑन करून विचारू शकताय. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करणार असाल, टाईप करू शकताय. ज्यांचे जे क्वेरीज आहेत त्यांनी ते विचारा. काय तुम्हाला एक्सपिरियन्स आला, काय प्रॉब्लेम आला, ऍपमध्ये काय प्रॉब्लेम आला, स्टॉप लॉस आधी हिट झाला, एंट्री करायची होती मला सर, असं तुम्ही आता सपोज ह्या सिच्युएशन मध्ये मला माहितीये तुम्हाला प्रॉब्लेम कुठं झालाय, तुम्हाला हिथं ब्रेक झाल्यावर सेल करायचंय, तर तुम्ही सेल करायला गेला तर हिथंच सेल होतोय. असे काय प्रॉब्लेम्स असतील, ठीक आहे, असे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मला टाईप करून विचारा, और तुम्ही अनम्यूट करू शकताय, अनम्यूट करून विचारा. ठीक आहे,
तुमचे क्वेरीज काय असतील ते विचारा. आता ऍक्च्युली मी क्रूड ऑइलचा चार्ट ओपन केलाय, ह्याचं मार्केट 11 वाजेपर्यंत चालू असतंय. ठीक आहे. सो हे ऍक्च्युली लाईव्ह चार्ट चालू आहे, लाईव्ह ट्रेड. फक्त कसं आहे, तर ट्रेड घेताना आपल्याला रिस्क असती, पर 1 रुपयाच्या मुवमेंटला 100 रुपयाची रिस्क असते. हा, ट्रेंड लाईन ड्रॉ केली, मार्केट तिथपर्यंत आलंच नाही, त्या दिवशी तुम्ही सेफ राहिला, तुम्ही त्या दिवशी ट्रेड नाही करायचं. जेव्हा आपल्या ट्रेंड लाईन पर्यंत मार्केट येत नाही, और आपल्याला जिथं ट्रेड करायचंय तिथं मार्केट येत नाही, तोपर्यंत आपण ट्रेड घ्यायचंच नाही. आता इथं ऍक्च्युली मी इथं ट्रेड घेणार होतो मग अशी, बिकॉज हा डार्क क्लाउड कव्हर जर तुम्हाला लक्षात असेल, मार्केट ग्रीन फॉर्म झालाय, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल फॉर्म होऊन सेकंड कॅन्डलनी ब्रेक केला, लो इथं सेल करणार होतो, हा स्टॉप लॉस असतो. पण मला तुम्हाला दाखवायचंय म्हणून मी ट्रेड नाही घेतला. आता सिच्युएशन अशी झाली आहे की हा आता परत एक अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करून खाली चाललाय. सो आता आपलं काय म्हणणं असतंय, तुम्ही जर ऑब्झर्व करताय तर ही एक मी लाईन आता छोटीशी ड्रॉ करून ठेवली. इथं तुम्ही जर बघितलं तर मी खाली पण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवली आहे. कुठे गेली? ठीक आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये मी तुम्हाला सांगतो, आपण एक ट्रेंड लाईन खाली पण ड्रॉ करणार इथे, बिकॉज इथे एक ट्रेंड आहे का, इथे एक ट्रेंड आहे का, आहे. ह्या सपोर्ट घेऊन वर गेलाय. तर जर हिथं ब्रेक झाला तर हिथं जर मी सेल केला, हिथं मी एक्झिट केलं पाहिजे. ही एक ट्रेंड लाईन मी ड्रॉ केली, बरोबर, ही ट्रेंड लाईन मी ड्रॉ केली, मार्केट वर गेला. ऍक्च्युली इथं सेलिंग पॉईंट सिग्नल आहे आपला, एक हाय पॉईंट वरती पण आहे आणि सेलिंग सिग्नल पण होता, पण तुम्हाला मला दाखवायचं मी सेल नाही केलेला तिथं. ठीक आहे. आता तुमचे क्वेरीज काय असतील, मला काय वाटतंय, काही जणांना हा क्वेरी असणार आहे की सर मला आता हिथं हा ब्रेक झाल्यावर सेल करायचा आहे, पण मी जर सेल करायला गेलो तर हिथूनच सेल होतो डायरेक्ट, जिथं आता मार्केट आहे तिथूनच सेल होतोय. असं काही जणांना प्रॉब्लेम आलाय का? आपला क्रूड ऑइलचं प्राइस इथं चालू आहे 37,800 समथिंग चालू आहे. सो आता ऍक्च्युअली जर ही लाईन ब्रेक केली, इथली ट्रेंड लाईन खालची, तर आपण ट्रेड केला पाहिजे, करू शकतो. म्हणजे आपल्याला जर ऍक्च्युअली ट्रेड आपण इथंच केला पाहिजे, पण आता आपल्याला जर ट्रेड करायचं असेल तर हा ब्रेक होण्याची वाट बघायची, हिथून तुम्ही सेल करू शकताय. मग अशा वेळी तुम्ही सेलची एंट्री कशी मारणार हा प्रश्न आहे बऱ्याच जणांचा, की मी इथं सर सेल आत्ता मारायचं म्हणलं, मी तिथं 37,83, सी इथं बघा हा आत्ता 37,87 ला आहे, पण मी काय म्हणतोय की मला त्यांनी ही लाईन क्रॉस केली की सेल करायचंय. म्हणजे सपोज 3782 ला मला सेल करायचं, तर अशा केसमध्ये एंट्री कशी करतो आपण, तर ट्रेड मध्ये गेला तुम्ही, सेल मध्ये गेला, तर स्टॉप लॉस म्हणून एंट्री मारायला लागते आपल्याला. स्टॉप लॉस, आपण सेल करतोय पण आपल्याला स्टॉप लॉस म्हणून एंट्री मारायला लागती. तर 3780 पकडून चला, ठीक आहे, मी आता रिस्क घेतोय, 3780 पकडून चला, 3780 ला आला तर मला सेल करायचा, इथपर्यंत आला तर 3780 प्राइस, 3780 ट्रिगर प्राइस आणि सेल, अशी तुम्ही ऑर्डर टाकून ठेवली ना, ही ऑर्डर तुमची पेंडिंग मध्ये पडती. आता ती ऍक्च्युली ऑर्डर इथं जर तुम्ही बघितली तर ती काय झालं, रिजेक्टेड. ओ मार्जिन एक्सीड्स, हा हा हा, ठीक आहे. एमआयएस करायला विसरलो मी, एमआय स्टॉप लॉस 3780, ठीक आहे, एमआयएस केलं, 3780 टाकला, पण ट्रिगर प्राइस आणि प्राइस मध्ये पण, आणि सेलची ऑर्डर टाकतोय, पेंडिंग मध्ये पडली. ओके, तिथून ऑर्डर टाकत नाही ना आपण, बरोबर, इथून ऑर्डर होत नाही याच्यात. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात आलं का, इथं ऑर्डर आपली पेंडिंग पडली, ही ऑर्डर एक्झिक्यूट नाही झाली, ही ऑर्डर पेंडिंग पडली. का पेंडिंग पडली? ही 3780 ला जर मार्केट आलं इथं, तरच ती ऍक्टिव्हेट होणार, तेव्हाच आपला सेल होणार. आता ह्या केसमध्ये तुम्ही म्हणणार सर मग स्टॉप लॉस काय, सेल झाल्यानंतर तुम्हाला अजून एक स्टॉप लॉसची एंट्री पास करायला लागणार, ज्याच्यावर तुम्हाला प्राइस टाकायला लागणार, वॉट एव्हर तुम्हाला जो स्टॉप लॉस लावायचा आहे, हा लावायचा असेल तर 96 रुपीजचा ट्रिगर प्राइस लिहून तुम्हाला एक सेपरेट ऑर्डर टाकायला लागणार. जेव्हा तुम्हाला ब्रेकआउट ट्रेडिंग करायचं आहे, ह्याला आपण ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणतो, की माझी ट्रेंड लाईन ब्रेक झाली की मला सेल करायचंय, ठीक आहे. तर ह्या ब्रेकआउट ट्रेडिंगला तुम्हाला मार्केटमध्ये
तुम्ही लाईव्ह असला पाहिजे. सो आता मी हिथं सेलची एंट्री मारली, ठीक आहे. हिथं मार्केट आलं तर माझं सेल एक्झिक्यूट होणार आहे, लक्षात ठेवा. जर मार्केट हिथं आलं तर आपला ट्रेड एक्झिक्यूट होणार. आपण टार्गेट काय ठेवायचं, 60 60 और वॉट एव्हर. ह्या ट्रेंड लाईनला मार्केट पोहोचलं की आपल्याला एक्झिट करायचं आहे. आता हे क्रूड ऑइल जे आहे हे 10 रुपये वाढले म्हणजे 1000 रुपये प्रॉफिट होतो, ठीक आहे. 10 रुपये कमी झाले, 1000 रुपये लॉस होतो. तो तुमच्यासाठी आता मी ही आता ठीक आहे, मी इथंच सेल करणार होतो ऍक्च्युली, त्यामुळे आता आपण ऍक्च्युली सेल करून बसलेलो तर असं झाला. बिकॉज इथं जर तुम्ही डार्क क्लाउड कव्हर फॉर्म झाला त्याच्यानंतर मी ही हायची लाईन एक मार्क करून ठेवली. आणि बेसिकली चार्ट्स आहेत ना आपल्या investing.com वरतीच बघायचे, ठीक आहे. फक्त ट्रेड करताना आपल्या इथं करायचं ऍलिस ब्ल्यूला. पण चार्ट्स जे बघायचे हे investing.com ला बघितलेले कधीही चांगले ट्रेंड लाईन्स वगैरे कधीही ड्रॉ केलेले बेस्ट. कोणताही ब्रोकर तुम्ही युज करत असला तरी तुम्ही ट्रेंड लाईन्स ड्रॉ करायला और चार्ट्स व्ह्यू करायला investing.com बघायचं. आता कसं आहे, हे क्रूड ऑइलचं आहे त्यामुळे हे फॉरेनचं दिसतंय, हे प्राइस वेगळी डॉलर्स मध्ये असते, इकडचे हिशोबाने कॅल्क्युलेशन आहे. आपलं मल्टिप्लिकेशन आपला रेट 3000च्या आसपास आहे. सी आता 3700 हा 3080 ला आला तरच मला सेल करायचंय हे समजून घ्या. मला इथं नाही सेल करायचं, मला हा ब्रेक झाला की सेल करायचंय का. सर हॅलो. सर ते ऍप मधून जसं स्टार्ट करतो ना आपण MICNC, ते सगळं एक जरा बेसिक सांगा ना डिटेल मध्ये, कारण त्यामध्येच थोडं हे होतंय क्युरीज. ओके, ऑपरेट कसं करायचं. आता काय आहे, इथं पीसी वरती ऍप नाही दाखवू शकत मी, हा प्रॉब्लेम आहे. पण काय आता आपण एक्झिक्यूट केली ना ऑर्डर तेव्हा मी तुम्हाला दाखवलंच. आता ठीक आहे, आपण एक्झिक्यूट करून आता बघा हे मार्केट हेला ट्रेंड लाईनला ब्रेक करतं. जेव्हा ब्रेक करतं ना मार्केट तेव्हा जोरात ब्रेक करतं, ठीक आहे. तर ही थोडीशी लाईन ऍक्च्युली अशी आहे, इथे लाईन अशी आहे. आता हे आपली एक्झिक्यूट झाली ऑर्डर, तुम्ही जर बघितलं तर आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाली. ही पोर्टफोलिओ मध्ये आता ऑर्डर पडली बघा, आता खाली जायला लागलं मार्केट. आता मी काय करणार, इथं स्क्वेअर ऑफ वर क्लिक करणार, मला स्टॉप लॉस लावायचा आहे. आता स्टॉप लॉस बायचा येणार. मी म्हणतो मला किती लावायचा आहे, आता आपण 85 5 रुपयाची रिस्क घेतली नाही तर काय उपयोग नाही ना. पण जेव्हा ब्रेकआउट ट्रेडिंग असतं ना रिस्क कमी असते, कारण की ह्या लाईन पर्यंत परत येऊ शकतं मार्केट. तुम्ही जर बघितलं तर आता आपला पोर्टफोलिओ मध्ये हे प्रॉफिट दिसतोय 300-400 रुपये, 4 रुपये कमी झाला. तर तुम्हाला हितपर्यंत तुम्ही वेट करू शकताय. आता मी काय तुम्हाला दाखवण्यासाठी ट्रेड केला, पण ऍक्च्युली आता आहे ही जो ट्रेंड बघितला तुम्ही तर खाली चाललाय, प्लस त्यांनी ब्रेकआउट दिला. सो हिथून मार्केट हितपर्यंत येईल असं मला वाटतंय, ठीक आहे. आता अशा केसमध्ये तुम्ही ट्रेल करू शकता. मी आता टार्गेट लावलेलं नाहीये, पण मला वाटतंय की ही टार्गेट ठेवणं कंपल्सरी आहे. बिकॉज आता एंड होत आलाय, आता मिळतंय तेवढं घेणं तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा ट्रेड केला. मी म्हणतोय मिळतंय तेवढं घेऊन आपण एक्झिक्यूट जर करायचं म्हणलं तर स्क्वेअर ऑफ करू शकतो. पण मला एक वाटतंय की इथपर्यंत येऊ शकतो मार्केट. आता काय झालं, ह्या कॉर्नरला थोडा रेजिस्ट करतोय मार्केट ह्या पॉइंटला, ठीक आहे. हा जर ब्रेक झाला डायरेक्ट इथपर्यंत येणार आहे मार्केट. जेवढं मिळेल तेवढं घेणं हे पण चुकाचं, ठीक आहे. आता परत वर आला तो, ठीक आहे. मी 85 चा स्टॉप लॉस लावलेला आहे. ऍक्च्युली ही कॅन्डलच 90 ची आहे का, ठीक आहे. पण मी या ट्रेंड लाईनला लावलेला आहे. आता स्टॉप लॉस एक्झिक्यूट होऊ शकतो आपला, झाला तर आपला 500 रुपये लॉस होणार आहे. पण असं जेव्हा तुम्ही ब्रेकआउट ट्रेडिंग करताना क्विक पॉइंट्स घ्यायचे आणि एक्झिट करायचं. आता स्टॉप लॉस हिट झाला आपला, 84 ला पोहोचलं मार्केट, ठीक आहे. आता जनरली मी हा स्टॉप लॉस लावतो 96 ह्याच्या वरचा लावला पाहिजे, ठीक आहे. पण आता ह्या टाइमला ट्रेड घेऊन पण असं तुम्ही स्टॉप लॉस वाढवत जायचं नाही. आता मी तुम्हाला सांगितलं आपण ह्यो लावला पाहिजे होता म्हणून वाढवायचा नाही. 85 ला जर एक्झिक्यूट झाला स्टॉप लॉस तर लॉस बुक करायचा आणि परत मार्केट जर खाली जात असेल तर परत एंट्री करायची. आता स्टॉप लॉस आपला 84 पर्यंत गेला मार्केट आणि परत खाली यायला लागला, पण एक्झिक्यूट नाही झालेला स्टॉप लॉस, नाही झालेला अजून. आता होईल, 84 ला पोहोचला की आपला स्टॉप लॉस एक्झिक्यूट होणार आहे, ठीक आहे. आपली ऑर्डर इथं पेंडिंग मध्येच असती. ही 85 आपण टाकलेली आहे,
तशी प्रॅक्टिकली 97 वगैरे टाकली पाहिजे ह्या कॉर्नरवरची. ठीक आहे, तिथली टाकली पाहिजे, पण आपण टाकली 85. मी तुम्हाला आपलं 5 रुपये रिस्क घेऊन ही ट्रेंड लाईन म्हणून मी इथं टाकलेली. ठीक आहे, आता हा ब्रेकआउट जसा झाला त्याने आपल्याला 400-500 रुपये दिलेले, आपण एक्झिट करू शकतो. पण मी एक्झिट नाही केलं, मला तुम्हाला दाखवायचं होतं की कसं होतंय काय होतंय. झाला तर स्टॉप लॉस हिट होईल, खाली गेला तर प्लस होईल. स्टॉप लॉस हिट झाला आपला, आता स्टॉप लॉस हिट झाला, 500 रुपये लॉस झाला. ठीक आहे, अशी ऍक्च्युली कसं आहे, बेसिकली मी तुम्हाला काय दाखवलं, स्टॉप लॉस मध्ये ट्रेड कसं सुरू केलं आपण. हिथून ट्रेड तुम्ही स्टॉप लॉस मधून एंट्री केली, हे लक्षात घ्या. आपण स्टॉप लॉस सेल ची एंट्री मारून स्टॉप लॉस ची एंट्री केली. समजलं का तुम्हाला? एंट्री कशी करायची होती हे मला महत्वाचं दाखवायसाठी मी हा ट्रेड दाखवला तुम्हाला, की हिथली किती आपण 3780 ला सेल करा ही एंट्री कशी दिली, त्याला स्टॉप लॉस थ्रू एंट्री दिली. नाही, आता मार्केटचा ट्रेंड अजून डाऊन ट्रेंडच आहे, मार्केट अजून जाऊ शकतो खाली. आता मार्केटचा काही ट्रेंड चेंज नाही झालेला. लाईन कुठे आहे वरची जर तुम्ही बघितली, जर तुम्ही प्रॉपरली लाईन जर आता पुढची ड्रॉ करायची म्हणला तर असा ट्रेंड आहे. सो ही जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत अजून डाऊन ट्रेंडच आहे. फक्त काय स्टॉप लॉस हा पाहिजे, आपण मी छोटा ठेवला तुमच्यासाठी. ठीक आहे, स्टॉप लॉस हा पाहिजे प्रॅक्टिकली. हा जर ब्रेक झाला तर ट्रेंड चेंज होऊ शकतो. 97-90 ठीक आहे, ठेवू शकलो असतो मी आता, पण 500-1500 पॉईंटचा रिस्क ह्यात घेतोच आपण क्रूड ऑइल मध्ये. पण अजून ही ब्रेक होऊन इथपर्यंत मार्केट येऊ शकतं. अजून ही जोपर्यंत ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे अजून सुद्धा, हा मार्केट जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत ट्रेंड चेंज होणार नाही. आता बघा मार्केट परत खाली जाईल, बिकॉज स्टॉप लॉस हे 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 चुकतं बघा. आपण 4 आणि 5 रुपयाचा स्टॉप लॉस जर लावला तर तो आधी एक्झिक्यूट होतो आणि परत मार्केट खाली जाणार. आता हे आपण बघता बघता मार्केट जाईल पण इथपर्यंत, जे आपलं टार्गेट होतं तिथपर्यंत. ट्रेड एक्झिक्यूट करायचा कसा समजलं का तुम्हाला? हिथं तुम्हाला जेव्हा एंट्री करायची होती तर ती एंट्री कशी टाकायची हे समजलं का? ट्रेंडलाईन हिथून आता खाली येऊन हिथे ब्रेक होणार असेल इथं, तर तुम्हाला मोठा टार्गेट मिळू शकतं. अशी वेट करायचं तुम्ही, अशा ट्रेंड ब्रेकची वेट करायची. ठीक आहे, समजून घ्या. आता सुद्धा हा सेल मध्येच आहे हे मी सांगतोय. मी स्टॉप लॉस छोटा का ठेवला, तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून ठेवला, आणि ऍक्च्युली इथं एक ट्रेंड लाईन ब्रेक झालेली म्हणून स्टॉप लॉस ठेवला. जेवढा प्राइसचा स्टॉक आहे त्या हिशोबाने स्टॉप लॉस ठेवायला लागतो. 3000 रुपयाचा हा 3800 रुपयाचा आहे, ह्याला 10-15 रुपये स्टॉप लॉस नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? बरोबर आहे. सो ऍक्च्युअली स्टॉप लॉस मी काय सांगितलं हा पाहिजे. तर आता सुद्धा सेल मध्ये आहे, स्टॉप लॉस अजून तुमचा तसा प्रॅक्टिकली हिट नाही झाला पाहिजे. नाही, महत्वाचं ते नाहीये, महत्वाचं हे आहे की स्टॉप लॉस कसा लावायचा, ट्रेड कसं करायचं. ठीक आहे, आता आजचा सेशनचं मी रेकॉर्डिंग शेअर करतो ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना आता, कारण की काही जण नव्हती सुरुवातीला, पण तो ट्रेंड क्रॉस होत होता म्हणून मी आधीच एंट्री मारून ठेवलेली सेलची, दाखवली मी कशी सेलची एंट्री आपण पास करतो स्टॉप लॉस थ्रू. आता लक्षात घ्या, मी सेल करताना काय केलं, मी सेल टाकलं, स्टॉप लॉसची एंट्री मारली की मला ह्या रुपयाच्या खाली गेल्यावर सेल कर म्हणून, पर्टिक्युलर ह्या रुपीसच्या खाली गेल्यावर सेल कर म्हणून, अशी एंट्री मी स्टॉप लॉस म्हणून मारली. ती एक्झिक्यूट झाल्यावर परत बायची एंट्री आपण स्टॉप लॉस म्हणून मारून टाकली वरच्या बाजूची. हे खूप इम्पॉर्टंट आहे की ब्रेकआउट ट्रेडिंगच्या वेळी सर मला हिथून सेल करायचं आहे तर मी एंट्री कशी करायची. कारण की तुम्ही जर बघत बसला आणि इथं पोहोचल्यावर सेल करायला गेला तर तो खूप खाली गेलेला असतो आणि परत वर यायला लागलेला असतो. मग तुम्ही सेल करता आणि मार्केट मग वर यायला येतं, थोडं रेजिस्टन्स करता आणि मग परत खाली जातं, पण दिसताना लॉस दिसतो तुमचा. लक्षात घ्या. आणि इथं ब्रॅकेट ऑर्डर ब्रेकआउट ट्रेडिंगला नाही मारतायत. आता ब्रॅकेट ऑर्डर तुम्ही कुठे मारू शकताय सांगतो मी. जर हे मार्केट आता वर चाललंय आणि तुम्हाला वाटतंय की हिथून खाली जाईल असं तुम्हाला वाटतंय 803 ला, ठीक आहे, तर तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर कशी मारणार, सेल. इथं ब्रॅकेट ऑर्डरला आपण टिक केली की एमआयएस वगैरे सिलेक्ट करायला लागतच नाही. ब्रॅकेट ऑर्डर एकदा सिलेक्ट केली की ती ऑटोमॅटिकली एमआयएस मध्ये जातं. ठीक आहे, आता तुम्हाला इथं कितीला सेल करायचंय, 850, 3850 ला सपोज मला सेल करायचं, 3850 ला आला तर मला सेल झाला पाहिजे, तर 3850 मी प्राइस टाकला. सेल किती रुपयाला झाला पाहिजे, 3850 रुपयाला ती अमाऊंट मी प्राइस मध्ये टाकली. ठीक आहे, स्टॉप लॉस
3850 पासून वरती 20 रुपये स्टॉप लॉस पाहिजे, तर 20 रुपये स्टॉप लॉस. टार्गेट किती पाहिजे? 50 रुपये पाहिजे. टार्गेट 50. ऍब्सोल्यूट फिगर्स मी टाकतोय ब्रॅकेट ऑर्डर मध्ये. आपल्या ॲलिस ब्ल्यू मध्ये तुम्ही एकदा इथं प्राइस टाकली, तुमचे स्टॉप लॉस 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये कॅल्क्युलेट जो तुम्ही केलाय तो टाकायचा इथं इन फिगर्स. 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 4 रुपये, 10 रुपये, 20 रुपये. दिस इज 20 रुपये. 50 रुपये इज टार्गेट. सेल ही एक एंट्री तुम्ही मारली, ही एक एंट्री तुमची इथं पेंडिंग मध्ये पडती की 3850 रुपयाला सेल झाला पाहिजे. एक एंट्री पेंडिंग मध्ये पडली, 3850 ला सेल झाला पाहिजे. जर हे 3850 ला पोचलं इथं, अरे 3850 खूप वर आहे, ठीक आहे, तर हे सेल होणार. सेल झालं की लगेच 2 एंट्रीज पडतात इथं, एक स्टॉप लॉसची आणि एक टार्गेटची. ती काय पडणार? एक 870चा स्टॉप लॉस पडणार आणि टार्गेटचा 800चा पडणार. 2 ऑर्डर तुम्हाला परत बघायला लागत नाही. तुम्ही सपोज हे अनालिसिस केलंय की हे इथून खाली येणार आहे, ही ब्रॅकेट ऑर्डर तुम्ही एंटर केली आता आणि तुम्ही घरी जाऊ शकता, तुम्ही कामाला लागू शकता सकाळी. ठीक आहे, तुम्ही अनालिसिस करून ही एंट्री मारली. ह्याच्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस सेपरेट लावायला लागत नाही, तुम्हाला टार्गेट सेपरेट लावायला लागत नाही. ही एक्झिक्यूट झाली की टार्गेट आणि स्टॉप लॉस दोन्ही एंट्रीज एक्झिक्यूट होतात. आपलं दोन्ही एंट्रीज पेंडिंग पडतात. ह्यातली एक एक्झिक्यूट झाली, आयदर मार्केट खाली आलं, टार्गेट अचीव्ह झालं, तर स्टॉप लॉसची ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. और स्टॉप लॉस हिट झाला, टार्गेट ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. आता हे बघा, आपण म्हणलं तसं स्टॉप लॉस हा ठेवायला पाहिजे होता. मार्केट आता खाली चाललंय आणि मार्केट अजून सुद्धा ही लाईन जेव्हा ब्रेक करेल ना, जोरात खाली जाणार. हे तुम्ही लाईव्ह जेव्हा रोज बघाल ना, हे तुम्ही शिकलाय पण तुम्ही हे बघितलेलं नाही. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही हे शिकलाय पण तुम्ही ह्याला इम्प्लिमेंट नाही केलेलं. तुम्ही हे लाईव्ह मध्ये बघत नाही. बघा ह्या ब्रेकआउट ट्रेडिंगला. आणि कसं आहे माहिती, जास्ती ग्रीडी नसत. आता आपण 500 रुपये घेऊन गप बसलो असतो. प्रॅक्टिकली आता तुम्ही 500 रुपये प्रॉफिट बघितला. आपण काय म्हणतो, ब्रेक जेव्हा होतो तेव्हा भरपूर मुवमेंट मिळते, तेवढं घेऊन मोकळं होऊ शकता तुम्ही. 500 रुपये घेऊन मोकळं झालो असतो आपण, नाही झालो. का? आपल्याला इच्छा जास्ती होती. मला इच्छा काय होती, इथपर्यंत नाही, इथपर्यंत येणार मार्केट. ऍक्च्युली हा स्टॉप लॉस लावायला पाहिजे होता आपण, पण मी स्टॉप लॉस तुम्हाला छोटा लावून दाखवला की ठीक आहे, आता दाखवत उगाच रिस्क नको मोठी घ्यायला. कारण की आता हे सम क्लोजिंग टाइम होत आलंय आता. ऍक्च्युली आता ट्रेड घेण्यात काय अर्थ नाही. मिळतात कधी कधी ट्रेड एंडिंगला पण मी डे ट्रेडिंगला पण सांगतो, आपल्या शेअर्सच्या ह्याच्यात पण 2 नंतर ट्रेड नाही घ्यायचा कधी. 2, 2:30, 3 वाजता, 2 ते 3:30 जो शेवटचे 1.5 तास असतात ना, हिथं ट्रेड आपण करत नाही, कधी घेत नाही. मॅक्सिमम 1-1.5 वाजेपर्यंत ट्रेड तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर मार्केट काही होऊ शकतो, म्हणजे खूप तुमचं स्टॉप लॉस हिट होऊन टार्गेट अचीव्ह होऊ शकतं. सो 2 नंतर मोस्टली ट्रेड नाहीच करायचं, एक्सेप्ट फॉर द केस तिथं तुम्हाला न्यूज आली, काय आली, उद्यासाठी तुम्ही बाय करून ठेवणार आहे, तर तुम्ही तिथं करू शकताय. ठीक आहे, तर तुम्ही हा जर बघितला, आता मार्केट परत हा 5 रुपये आपल्याला दिला असता, आपण 80ला सेल केलेला आहे, 6 रुपये दिला असता. आता हा जर ब्रेक होणार तर मार्केट खूप जोरात ब्रेक होणार, इथंपर्यंत येणार. खूप जोरात इन द सेन्स, हा खालची ट्रेंड लाईन आपण ठेवलेली आहे. ही कशासाठी ठेवलेली आहे? सपोज तुम्ही सेल केला आणि मार्केट जोरातच खाली आलं तर हिथं तुम्ही एक्झिट करायचं, ह्याच्यापेक्षा जास्त हाव करायचं नाही. बिकॉज मोठा ट्रेंड आहे, मागून तो फॉलो करत आलेला. आजच्या दिवसभराचा ट्रेंड आहे तो. दिवसभरात हा ट्रेंड त्यांनी फॉलो केलाय. हे कालचा दिवस आहे, ठीक आहे. आज त्यांनी हा ट्रेंड फॉलो केलाय. तर आता जर इथून ब्रेक झाला तर दिस इज द पॉइंट वेअर यू शुड एक्झिट 100%. ह्याच्यानंतर वेट नाही करायचं, बिकॉज तुम्ही आता शिकताय. ठीक आहे. हा एखादा म्हणाल नाही सर मी इथं स्टॉप लॉस आणतो, आणा. कॉस्टच्या आत स्टॉप लॉस आणा आणि लॉस होऊन देऊ नका, बस चालू शकते तुम्ही एक्स्ट्रा. हे बघा, आता जर आपण होल्डिंग मध्ये असतो, 1000 रुपये प्रॉफिट आहे आपलं, आपण 80ला सेल केलेला, 70ला आला. आता ह्यात तुम्ही शिकलेल्यापेक्षा वेगळं काय झालं का? नाही. पण हे तुम्ही प्रॅक्टिकली यूज नाही केलं. आपण ब्रेकआउटला सेल केला. आपण 1500 रुपये रिस्क ठेवायला पाहिजे होती, नाही ठेवली. 500 रुपये रिस्क ठेवली, स्टॉप लॉस हिट झाला. ठीक आहे. ही ट्रेंड लाईन मी काय सांगतो, कॉर्नर जो शेवटचा कॉर्नर आहे तिथला आपण स्टॉप लॉस लावतो, तोच लावायचा. त्याच्यावरून तुम्ही क्वांटिटी ठरवायची. इथं मला क्वांटिटी ठरवता येत नाही. ठीक आहे. क्रूड ऑइल मध्ये क्वांटिटी ठरवता येत नाही. क्रूड ऑइल मध्ये 1 लॉट घेतला म्हणजे ती 100 बॅरेलचा असतो, म्हणजे 10 रुपये फरक पडला की 1000 रुपये फरक पडतो. ठीक आहे. सो आपण 80ला सेल केलेला होता, जर आता वेट केला असता 1100 रुपये आपला प्रॉफिट होता. मेसेज आला की हे आम्ही एकटं बसलेलं असताना आम्हाला लक्षात येत नाही. आता ह्यात हे तेच आहे की हे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं पाहिजे, बिकॉज हे शिकलाय तुम्ही, हे मी शिकवलेलं आहे तुम्हाला
ठीक आहे, की आपण ट्रेंड कशी ड्रॉ करतो, अशी ट्रेंड लाईन इथं येतं डाऊन ट्रेंड. ठीक आहे, ही ट्रेंड लाईन आपण कशी ड्रॉ केलेली, ही ट्रेंड लाईन आपण अशी ड्रॉ केलेली. ह्याच्या ब्रेकआउटला आपण सेल करतो का, तर करतो, 100% करतो. इथं आपण सेल केला फर्स्ट टाइम, पण तेव्हा स्टॉप लॉस कोणता लावायचा असतो, हा लावायचा होता. आपण लावला कुठला, हा लावला. आपण ट्रायल बेसिसवर लावला, जस्ट असाच दाखवण्यासाठी. पण हा स्टॉप लॉस लावायचा होता, लावला नाही. पण मग टार्गेट तुम्हाला 1000 रुपये तर आता मिळाले असते मला आता. पण मी तरी पण म्हणतो की हा टार्गेट तुम्ही ठेवू शकताय, बिकॉज इथून एक डार्क क्लाउड कव्हर तुम्ही जर शिकलेला आहे, त्यातला हा डार्क क्लाउड कव्हर आहे. हा जर प्रॉपर तुम्ही बघितला, बुक ओपन करून परत बघा, नोट्स रिवाइज करा. मी सांगतो ना तुम्हाला, हे खूप सोपं वाटतं तुम्ही क्लास अटेंड करताना, बिकॉज मी तसं प्रेझेंट करतो. माझ्याबद्दल मी म्हणत नाही, पण मी तुम्हाला प्रेझेंट करताना आहे ना, खूप इझिली प्रेझेंट करतो. तुम्हाला वाटतं खूप इझी आहे इझी, पण तुम्हाला ते लक्षात राहत नाही जोपर्यंत तुम्ही रोज ते ऑब्झर्व करत नाही, रोज त्यातून जात नाही. तुम्ही बघा आता किती झाला मार्केट, 70 71 ह्या रेंजमध्ये चाललाय. एखादा म्हणला बस मला 1000 रुपये मिळाले, मी बस एक्झिट करतो. आता आपण पण 1000 रुपये घेऊन मोकळं झालो असतो. ऍक्च्युली मी परत ट्रेड करणार होतो, सेल मारणार होतो परत, बिकॉज हा ब्रेकआउट परत तुम्ही सेल करण्यासारखा ब्रेकआउट होता. बिकॉज हा ट्रेंड लाईन एक छोटी जिथं इथं क्रॉस होतोय, हा आता मार्केट ट्रेंड चेंज करतोय. आता हा हिथून जर ब्रेक झाला तर कुठला तुम्ही स्टॉप लॉस पकडणार. हा आता मी 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 क्वेश्चन विचारतो, ठीक आहे, जरा इंटरॅक्टिव्ह करू. तुमच्या ह्याच्यात आहे ना, मी एक हे ऑन करतो बघा, ॲटोनेटर म्हणून एक ऑप्शन चालू झाला. तुम्ही स्क्रीनवर कुठेही मार्क करू शकताय तुम्ही स्क्रीनवर तुमच्या मोबाईलवर तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही ड्रॉइंग ड्रॉ करू शकताय. ठीक आहे, तर मी तुम्हाला काय सांगतोय, जर मार्केट हिथून ब्रेक झाला तर नेक्स्ट टार्गेट काय असलं पाहिजे. मी काय म्हणतोय का, जर मार्केट हिथून ब्रेक झाला तर नेक्स्ट टार्गेट तुम्ही काय ठेवाल. जर मार्केट, लवकर मला आन्सर द्या. जर मार्केट हे ब्रेक केलं, मार्केटने हा पॉइंट ब्रेक केला, सेशन घेतलाय कशासाठी, तुमचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, ज्यांनी ट्रेडच केलेले नाहीत त्यांना तर प्रॉब्लेम येणारच नाही, बिकॉज तुम्ही ट्रेड केल्याशिवाय प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, हा. आणि एक दोन जणांचा मला विषय होता की सर स्टॉप लॉस कसं करायचं. तर ब्रॅकेट ऑर्डर टाका तुम्ही, स्टॉप लॉस बिपलॉस तुम्हाला जास्ती विचार करायला लागत नाही. हा, पण ब्रॅकेट ऑर्डर तुम्हाला ब्रेकआउट ट्रेडिंगला नाही टाकता येईल. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर टाकू नाही शकत. अशा सिच्युएशन मध्ये स्टॉप लॉस मध्ये सेल मारलेला मी बघितला ना. मिनिमाइज, बरं मिनिमाइज करतो, एक मिनिट. एक्झॅक्टली ही ज्यांनी ड्रॉ केला आता, ही करेक्ट पॉइंट आहे. हा हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही सेकंड टार्गेट घेऊ शकता इथपर्यंत. फर्स्ट टार्गेट हा, सेकंड टार्गेट हा. समजून घ्या, इथून जर ब्रेक झाला मार्केट तर हा स्टॉप लॉस करायचा आणि हा टार्गेट ठेवून टाकायचा. ठीक आहे, समजतंय का. बेसिक समजून घ्या तुम्ही की महत्वाचं आपण ट्रेड कुठं घेतला, ब्रेकआउटला घेतला. आणि तुम्हाला ब्रेकआउट ट्रेडिंग व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे प्रॉफिटेबल सगळ्यात इम्पॉर्टंट. तुम्ही छोटे छोटे प्रॉफिट जर ब्रेकआउट ट्रेडिंगला घेतलं ना, तुमचं लॉस होणारच नाही. खूप कमी सिच्युएशन असा येईल की जिथं तुम्ही लॉस केला ब्रेकआउट ट्रेडिंगला. कारण की ब्रेकआउट जेव्हा होतो, मी पहिल्यापासून शिकवताना सांगतोय तुम्हाला की ब्रेकआउट जेव्हा होतो तेव्हा कॅन्डल मोठा फॉर्म होतो. त्या पॉइंटमध्ये 2-4 पॉइंट घ्यायचे, एक्झिट करायचं. पण असं नाही करायचं की आज मी आता एक क्वांटिटी ट्रेड केलेली, मला सर 500 रुपये मिळाले, मी एक्झिट केले लगेच, म्हणून उद्या मी 50 क्वांटिटी सेल करतो. असं अजिबात नाही करायचं. कारण की तुम्ही 50 क्वांटिटी सेल करताना तुम्ही रिस्क किती घेताय, ह्याचा विचार करायचा. रिस्क किती घेतोय ह्याच्यावर टार्गेट राहतं. टार्गेट डोक्यात ठेवायचंच नाही, रिस्क किती घेतोय हेच डोक्यात ठेवून ट्रेड करायचं. रिस्क मॅनेजमेंट आपली इंटॅक्ट ठेवा. अजून सुद्धा मी रिवाइज तुम्हाला सांगतो परत, रिस्क रोजची फिक्स ठेवायची, 300 रुपये पर ट्रेड. 300 रुपये पर ट्रेड, ज्यांची कॅपॅसिटी जास्त आहे 500 रुपये पर ट्रेड. पण दिवसाला तुम्ही 1,500 पेक्षा जास्ती घालवणार नाही, हे तुम्ही समजून घ्या. मॅक्सिमम दिवसाला तुम्ही घालवणार किती हे तुम्ही समजून घ्या. ह्याला लिमिट ठेवा, बिकॉज ह्यालाच तुम्ही लिमिट ठेवू शकताय. तुम्ही प्रॉफिटला लिमिट नाही ठेवू शकत. प्रॉफिट कितीही करू शकताय तुम्ही, पण लॉसला तुम्ही लिमिट ठेवू शकताय, नाहीतर लॉस ही कितीही होऊ शकतो. आणि तो जर झाला तर तुम्ही उद्या काहीच करू शकत नाही. प्रॉफिट कमी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही, मिळेल तेवढं खुश उद्या कमवू शकाल. पण होतं ते जर गेलं तर ते तुम्ही कुठून आणू शकत नाही परत, हे लक्षात ठेवा. खूप इम्पॉर्टंट आहे ही सायकोलॉजी, खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्टॉप लॉस. ऍक्च्युली
आता ह्यात काही जणांचं हे चुकतं की सरांनी सांगितलं स्टॉप लॉस लावणं इम्पॉर्टंट आहे म्हणून ₹2 स्टॉप लॉस लावतो, ₹200 रिस्क करायला. असं नाही करायचं. आता काय केलं, आता आपल्याला माहित होतं, मी तुम्हाला आता काय दाखवलं, आपल्याला माहित होतं हा स्टॉप लॉस लावायचा आहे, तरी पण मी ₹500 लावला. का ₹500 रिस्क घ्यायचे? झाला का नाही स्टॉप लॉस हिट आणि नंतर गेलं का 1,500 मिळाले असते का? दाखवून मला हेच तुम्हाला दाखवायचं की ही चूक तुम्ही करता ट्रेडिंग करताना. सरांनी सांगितले रिस्क मॅनेज करायचं म्हणून छोटा स्टॉप लॉस लावायचा. छोटा स्टॉप लॉस लावून काही उपयोग नाही, क्वांटिटी छोटी करा. स्टॉप लॉस हा आपला कॉर्नरच पाहिजे. जर मी हिथं सेल केला असतं तर माझा स्टॉप लॉस हा होता, जेव्हा मार्केट खाली आला, वर गेला आणि परत खाली चालला, मी स्टॉप लॉस इथून हिथं आणणार. आता मार्केट खाली चाललंय ना, आता नेक्स्ट कॅन्डल हिथं येऊ शकतो, हे मी तुम्हाला सांगतो. हिथं येऊ शकतो आणि मग खाली जाऊ शकतो. मी स्टॉप लॉस हा खाली गेल्यावर हिथं आणणार. असं स्टॉप लॉस खाली खाली आपण आणतो. आता नेक्स्ट कॅन्डल इथून फॉर्म व्हायला सुरू झाला. आता हा ग्रीन फॉर्म झाला तर इथपर्यंत येऊन तो खाली जाऊ शकतो. हे समजून घ्या. मार्केट आणि एक ट्रेंड मध्ये जर जायला लागलाय ना खाली, बेसिकली आपला 30 डेज कॅन्डल सॅटिस्फाय झालाय का? डार्क क्लाउड कव्हर ह्याचं नाव आहे, तुम्ही जर बुक ओपन करून बघितलं तर डार्क क्लाउड कव्हर काय तर नाव आहे ह्याचं. हा फॉर्म झालाय, ह्याच्या लोला ब्रेकला आपण हिथंच सेल करतो ऍक्च्युअली. मग इथं सेल केला तुम्ही, हा स्टॉप लॉस लावला, किती रुपयाचा? ₹10 स्टॉप लॉस असेल, 10-15 रुपयाचा. समजून घ्या, 10-15 रुपयाचा स्टॉप लॉस होता, इथं तुम्ही सेल केल्यानंतर समवेअर अराउंड 85च्या आसपास सेल झाला असता. तुम्ही आता एक ₹70 जरी छोटा ट्रेडर एक्झिट करायचं म्हणलं तर 1,500-2,000 रुपये याच्यात मिळून जातात क्रूड ऑइल मध्ये. ठीक आहे, पण क्रूड ऑइलला मार्जिन जास्ती लागतं. मी क्रूड ऑइल तुम्ही करा म्हणतच नाही. तुम्ही 200-400 रुपयाचे जे शेअर आहेत ना, त्याच्यामध्ये 10 क्वांटिटी सेल करा. आता ह्या टाइमला मी तुम्हाला ते शेअर्स नाही दाखवू शकत सेल करून. ठीक आहे, म्हणून मी म्हणलेलो दुपारी 1 वाजता जमत असेल तर मी दुपारी दाखवतो तुम्हाला, म्हणजे मला कितीही ट्रेड दाखवायला जमलं असतं. इथं काय होतंय, मला तुम्हाला ट्रेड दाखवायचं म्हणलं तर 1,000-1,500 रुपयाची रिस्क कॅरी करायला लागते. ठीक आहे, आणि माझं आता आजचं अनालिसिस नाही, पण मी ब्रेकआउटवर तुम्हाला दाखवायचं होतं. ऍक्च्युली आपण 1,000 रुपये घेतले असते. आता स्टॉप लॉस तुम्हाला दाखवायच्या नादात मी तो ठेवला छोटा आणि तो एक्झिक्यूट झाला. ठीक आहे, पण बेसिकली लक्षात घ्या तुम्ही, लाईव्ह ट्रेडिंग मी किती वेळाही दाखवीन, लाईव्ह ट्रेडिंगला जर ब्रेकआउटला ट्रेडिंग तुम्ही केला ना, तुम्हाला पहिला प्रॉफिट दिसणारच, दिसतोच. तुम्हाला मोठे टार्गेट पाहिजे असतील तर प्रॉपर स्टॉप लॉस रिस्क मॅनेजमेंट पाहिजे. रिस्क तेवढी काय होतं, क्रूड ऑइल फ्युचर ऑप्शन मध्ये जो ट्रेड करतो त्याला रिस्क मॅनेज करता येत नाही, कारण की तिथं तुम्हाला रिस्क ₹1 म्हणजे ₹100 असते. इथं तुम्ही ₹10 स्टॉप लॉस लावायचं म्हणजे ₹1,000 रिस्क घेता, हे लक्षात घ्या. आणि इथं तुम्ही मिनिमम ₹10 स्टॉप लॉस मध्ये आता जो ट्रेड केला ना आपण, हा एक्सलंट ट्रेड होता. ₹300-3,000 स्टॉक मध्ये जर ₹10 रिस्क ठेवून आपण ट्रेड करतो, कारण की टार्गेट आपण ₹40-40 मिळवणार आहे ह्याच्यात. 1:4 मध्ये आपण आता जो ट्रेड घेतलेला, असा ट्रेड जर मिळत असेल ना तुम्हाला ₹10, ₹12-15 रिस्क मध्ये, हा एक्सलंट आहे. अदर स्टॉकच्या हिशोबाने 3,000चा स्टॉकला तुम्हाला ₹30-30 स्टॉप लॉस असतो, ₹50-50 स्टॉप लॉस असू शकतो. ठीक आहे, आता तेव्हा तिथं काय करायचं, ₹50 स्टॉप लॉस म्हणजे तुम्ही किती विकायचे, ₹500 रिस्क घ्यायचे तर 10च विकायचे. हे रिस्क मॅनेज होऊ शकते. तुम्ही माहिती आहे मला प्रॉपर चाललंय, मी 500 विकतो, मला भरपूर प्रॉफिट होईल. अहो वर गेला तर लॉस किती होईल ह्याचा विचार करायचा. आधी विचार करायचा लॉस किती होईल. निगेटिव्ह विचार करूनच ट्रेड करायचं की लॉस झाला तर किती होईल, त्या दृष्टीनेच सेल करायचं कधीही. मस्त मला 500 शेअर विकता येतील, 400 शेअर विकता येतील, 1,000 शेअर विकता येतील, प्लसचं डोक्यात घेऊन 4,000 मिळतील, 5,000 मिळतील. गेले तर 2,000 जातील 200च्या ऐवजी, हे लक्षात ठेवा. 300च्या ऐवजी 3,000 जर गेले तुमचे तर तुम्हाला झोप लागणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही 200च्या ऐवजी तर 2,000 घालवून बसला. आता माझ्याकडे आज आपल्याकडे एक नवीन जण जॉईन झालेत, ऍक्च्युली आहेत, पुढच्या बॅचला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी, पण त्यांना म्हणलं मी तुम्ही ते थोडं थोडं ट्रेडिंग करायला सुरू केलंय त्यांनी. म्हणलं तुम्ही एक आजचा सेशन अटेंड करा ऍटलिस्ट, की बघा तुम्ही काय ट्रेडिंग मी सांगतोय काही गोष्टी किरकोळ मध्ये. तर त्यांनी आज तेच केलं, स्टॉप लॉस नाही लावला वाटतं. फर्स्ट टाइम ट्रेडिंग करते, ₹2,500 आज घालवलेत पहिल्या दिवशी. कुणी तर सांगितलं म्हणून फ्युचरमध्ये ट्रेड केला. फ्युचर ऑप्शन काय आहे तुम्हाला माहित नाहीये तर फ्युचर ऑप्शन मध्ये आता जाऊ नका. मी तुम्हाला गॅरंटी दिलेली, मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे. फ्युचर ऑप्शन्स काय आहेत मी तुम्हाला सांगेन. मला तुमची ट्रेडिंग दिसू द्या अकाउंट मध्ये, ज्याचं ट्रेडिंग दिसतंय, ज्यांनी तो एक्सपिरियन्स घेतलेला आहे त्यालाच मी फ्युचर ऑप्शन शिकवणार आहे. बाकीच्यांना फ्युचर ऑप्शन मी शिकवणार नाही, शिकूच शकत नाही. बिकॉज तुम्ही ₹300ची रिस्क घेऊन आधी ट्रेड करायला शिका. फ्युचर ऑप्शन शिकवायचं म्हणजे ₹2,000-2,500 रिस्क घेऊन ट्रेड करायला लागतो.
ऑफकोर्स टार्गेट हजार आपलं 10,000-5,000 रुपये असणार आहेत. पण फ्युचर ऑप्शन्स मध्ये तुम्हाला सांगतो, फ्युचर ऑप्शन अशी कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला 3,000चे 30,000 सुद्धा होऊ शकतात. पण हे 10 मधलं 7 वेळा लॉस होतो, 3च वेळा एक्झिक्यूट होतो जिथं तुम्ही प्रॉफिट करू शकताय. ह्याच्यासाठी टोटली वेगळी कन्सेप्ट आहे ती तुम्ही आज समजू शकत नाही. आणि त्यात कोणी सांगितलं म्हणून ट्रेड करू नका प्लीज. फ्युचर ऑप्शन्स मध्ये कोणी सांगितलं म्हणून ट्रेड करू नका. तुम्हाला कळत असेल तर ट्रेड करा, त्यात रिस्क मोठी आहे आणि त्यात वेगळी कन्सेप्ट आहे ती. ठीक आहे. आता हे जे होतं हे फ्युचर्सच आहेत. ऍक्च्युली हे जे आता आपण ट्रेड केलं हे फ्युचर्सच आहे. जानेवारी फ्युचर नाव आहे बघायचं, क्रूड ऑइल जानेवारी फ्युचर. म्हणजे आता मी कसं म्हणलं तुम्हाला, मार्केट असा खाली आला, आता एक कॅन्डल फॉर्म होईल, इथंपर्यंत जाईल आणि परत खाली होईल. तेच होतंय आणि हे आपण माहिती आहे, हे आपण शिकलेलो आहे. हे शिकलेलो आहे आणि हे होताना जेव्हा दिसतं ना तेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स बिल्ड करा, तेव्हा तुम्ही ट्रेड करा. ऍक्च्युली जे आपण शिकलेलो आहे ना ते एक्झिक्यूट होऊ दे आणि ते तुम्ही ऑब्झर्वेशन करा. बरं काय आलंय सर, आय वॉन्ट टू आस्क समथिंग. विचारा ना, तुमचं अनम्यूट करा आणि क्वेश्चन विचारा. हॅलो, येतोय? हा बोला. सर आता तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर टाकले आपण, हा तर ब्रॅकेट ऑर्डर टार्गेट पण हिट झालं नाही आणि स्टॉप लॉस पण हिट झाला नाही, तर ती ऑर्डर होल्डिंगवर राहते का? नाही, ती क्लोज होणार. ज्या प्राइसला मार्केट क्लोज होताना प्राइस असेल त्या प्राइसला क्लोज होणार. आम्ही होल्डिंगवर केव्हा राहते किंवा कसं सीएनसी? ठीक आहे ओके, डन. पहिली ही तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर म्हणला, ही कॅन्सल करतो आधी. विसरलो मी ओपन ठेवलेली. ठीक आहे, ती खूप वरती मारलेली. ठीक आहे, आता तुम्हाला हा बाय करायचा आहे. ठीक आहे, होल्डिंग मध्ये तुम्ही फक्त बाय करून ठेवू शकताय. ठीक आहे, तर हा एखाद्याला बाय करायचा आहे. दुसरा क्वेश्चन आहे की स्विंग ट्रेडिंगची एंट्री कशी करायची. सेम, दिस इज स्विंग ट्रेडिंग. होल्ड करायचं म्हणजे स्विंग करायचं, आपलं स्विंग ट्रेडिंग करायचं. बाय मध्ये गेला तुम्ही, बाय डिफॉल्ट, स्क्रीन मोठी करतो मी, तुम्ही बाय डिफॉल्ट नॉर्मल मध्ये असताय, नॉर्मल किंवा सीएनसी. ठीक आहे, आता हे क्रूड ऑइल असल्यामुळे आहे ना, इथं सीएनसी दिसत नाहीये. मी तुम्हाला एखादा स्टॉक ऍड करतो. ठीक आहे, तुम्ही बाय केला तर तुम्हाला सीएनसी दिसतं, कॅश अँड कॅरी सीएनसीचा फुल फॉर्म आहे. इथं तुम्ही टाकलं 1, 10, 5 काय असेल ते टाकलं. इथं तुम्ही प्राइस टाकली, किती रुपयाला तुम्हाला घ्यायचा आहे तो. सपोज आता 2635 चालू आहे, मला तो 2600 आला तर पाहिजे, असं तुम्ही टाकलं आणि बाय म्हणला. हे तुमचं स्विंग ट्रेडिंग मध्ये जातं और होल्डिंग मध्ये जातं. हे तुमचं होल्डिंग मध्ये जातं. हेच तुम्ही एमआयएस जर म्हणला, एमआयएस म्हणला तर इंट्राडे स्क्वेअर ऑफ होतो. एमआयएस जर म्हणला तर तुम्हाला हे बाय होणार, पण ऍट द एंड ऑफ द डे जेवढ्या प्राइसला असेल तो तेवढ्याला सेल होणार त्याचा. मग तो प्रॉफिट होईल और लॉस होईल, डिफरन्स तुमचा. ठीक आहे, सो स्विंग ट्रेडिंग साठी काय नाही, सीएनसी वरती ठेवायचं आणि क्वांटिटी टाकायची, प्राइस टाकायची, कितीला तुम्हाला बाय करायचे, बाय करून टाकायचं, बाय होऊन जातं. सिम्पल. नॉर्मल मध्ये नॉर्मल आणि सीएनसी एकच आहे. ऍक्च्युली कसं आहे, स्टॉक मध्ये नॉर्मल दिसत नाही ऍक्च्युली, तर तुमच्या ऍपला दिसतं कसं मला माहित नाही. स्टॉकला सीएनसी दिसतं आणि निफ्टी वगैरेला नॉर्मल दिसतं, ऑप्शन्सला नॉर्मल दिसतं, सीएनसी दिसत नाही तिथं. नॉर्मल आणि सीएनसी एकच आहे, फक्त एक त्यातला कॅश स्टॉकला युज होतो, एक त्यातला ऑप्शन्सला युज होतो, ऑप्शन्स किंवा फ्युचर्सला. आणि त्याच्या पुढे लिमिट मार्केट एसएल एम. आता काय सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हणला की नाही मला आता 5-10 रुपये इकडे तिकडे बघायचं नाहीये. ठीक आहे, आता म्हणजे सिंपल मी सांगतो, हा आता कितीला चाललाय, 2657 रुपयाला चाललाय. ठीक आहे, मला आता कसं आहे, तुम्ही जर म्हणला नाही हा 2630 ला मला पाहिजे, तर तुम्ही इथं 2630 दाबून बाय केला तर तो 2630 ला आल्याशिवाय बाय होत नाही. ठीक आहे, 2630 ला तो पोहोचल्याशिवाय बाय होणार नाही. या केसमध्ये जर तुम्ही इथं फिगर टाकली, तुम्ही जर मार्केट म्हणला तर तुम्हाला प्राइस विचारतच नाही ती. तुम्ही मार्केट बाय म्हणला, जेवढ्या किमतीला मार्केट पळतंय आता तिथं तुमचं बाय होणार ते. म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बाय करताना जर इथं 57 चालला असेल तर तुमचं 58 किंवा 59 ला बाय होतं. 2 रुपये कमी आपलं जास्तीनच बाय होतं, 1-2 रुपये जास्तीनच बाय होतं, कारण की तुम्ही मार्केटला टाकले. जो वरचा सेलर असतो, जेवढ्या जास्तीला सेल करायला तयार असतो तेवढ्याला तुमचं बाय होतं. तुम्ही लिमिट टाकलेली नाहीये. तुम्ही मार्केटला बाय केलं तर रनिंग प्राइस जी असेल मुवमेंट त्यात बाय होऊन जातं डायरेक्ट मार्केटला. ठीक आहे, आणि स्टॉप लॉस लिमिट म्हणजे मी म्हणलं तसं. आता काय सांगतो मी तुम्हाला, स्टॉप लॉस लिमिट तुम्हाला कधी युज करायला लागेल सांगतो मी.
हा आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला सपोज हा सेल करायचा आहे, ठीक आहे, तुम्हाला हा सेल करायचा आहे, पण कधी सेल करायचा आहे, तुम्ही आता समजा एक मिनिट मी तुम्हाला चार्ट ओपन करतो. आत्ता जी ऑर्डर आपण केली तशी, आत्ता जी मी ऑर्डर एक्झिक्यूट केली ना ती तशी. सपोज तुम्हाला एचडीएफसी, तुम्हाला सपोज एचडीएफसी ला तुम्ही ट्रेंड लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, दाखवतो मी तुम्हाला सांगतो, ही पण लक्षात घ्या तुम्ही. सपोज तुम्ही इथे ट्रेंड लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, अशी ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ केली, तुम्हाला हा जर 2630 रुपयाला आला, ह्या लाईनच्या खाली आला, हिथं आल्यावर मला सेल करायचा आहे की हा मोठा ब्रेकआउट आहे म्हणून, ठीक आहे. समजून घ्या, समजतंय का, सगळ्यांना समजतंय का, मला रिप्लाय द्या, आहे सगळी का नुसतीच जॉईन झालेत? सपोज तुम्हाला हित सेल करायचं आहे, आता मी अजून सांगतोय, हे कोण करू शकतं, जो मार्केट बघत बसतोय तो करू शकतो, ठीक आहे. तुम्हाला जर हित सेल करायचं आहे म्हणतोय मी, सेल खाली गेला तर हिथून खाली जोरात जाणार आहे, म्हणून आपण हित सेल करणार. हिथं आपण सेल करतो का, आत्ता नाही करणार, बिकॉज ना तर हा हाय पॉइंटवर आहे आणि ना 30 डेज आपली कॅन्डल सॅटिस्फाय होतीये. हिथं एक हाय पॉइंटवर होता, एक फॉर्म झाला, एक लो ब्रेक झाला, तुम्ही सेल केला असता, विषय वेगळा, तो प्रॉफिट झाला असता आणि ह्या ट्रेंड लाईन पर्यंत येऊन परत मार्केट रिव्हर्स झालं. इथं आपलं टार्गेट असते, मॅक्सिमम टार्गेट. ऍक्च्युली तुमचं टार्गेट हिथंच अचीव्ह होते, पण मॅक्सिमम टार्गेट हिथं होतं. हा मागची गोष्ट आहे. पण आता पुढची गोष्ट मी काय सांगतोय, हिथं आता तुम्ही हिथं जर ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर आता ते ऍक्च्युली ट्रेंड लाईनच्या वरती गेलेला आहे, तो समजून घ्या, तो ट्रेंड लाईन ब्रेक केलेला आहे, तो उद्या वर जाऊ शकतो, ठीक आहे, वर जाऊ शकतो, पण जोपर्यंत तो हा ब्रेक नाही करणार आहे तोपर्यंत ट्रेंड रिव्हर्स काय होत नाही, वरती जाणार नाही. सोप्या भाषेत उद्या जर तुम्ही बघायचं म्हणलं तर ही एक लाईन आणि ही एक लाईन ठेवू शकताय, ह्याच्या वर गेला तर तुम्ही बाय करू शकता, ह्याच्या खाली गेला तर तुम्ही सेल करू शकताय. आता मला महत्वाचं काय सांगायचं तुम्हाला सांगतो, ठीक आहे, महत्वाचा विषय राहिला बाजूला. तुम्हाला हिथं सेल करायचं असेल, हिथं सेल करायचं असेल समवेअर अराउंड 2631 रुपयाला, 2630 रुपयाला मला सेल करायचंय. त्यानं ती ट्रेंड लाईन ब्रेक केली की मला 2630 रुपयाला हा सेल करायचा आहे. तर ही ऑर्डर तुम्ही कशी पास करणार? आता एखादा म्हणाल सर मी ब्रॅकेट ऑर्डर टाकतो, सेल MIS मध्ये गेलो, ब्रॅकेट ऑर्डर टाकतो. तुम्ही जर इथं 2630 रुपये टाकला तरी हा 2657 रुपयाला सेल होणार, हे लक्षात घ्या. बिकॉज ब्रॅकेट ऑर्डरला काय आहे, आत्ता ती ऑर्डर जाती डायरेक्ट मार्केटमध्ये. आणि तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा, तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचंय. तुम्हाला एखादी गोष्ट 2630 रुपयाला विकायची आहे, तुम्हाला 2630 रुपयाला विकायची, पण ती जर 2650 ला विकली जात असेल, तुमचा 20 रुपये फायदा होतोय प्रॅक्टिकली. तुम्हाला 2630 ला विकायची आहे पण ती 2650 ला विकली जात असेल, म्हणून मार्केट जाग्यावर विकून टाकतं. ही जर एंट्री तुम्ही पास केली ना ब्रॅकेट ऑर्डर, तुम्ही म्हणला नाही मला 20 रुपये स्टॉप लॉस आणि 50 रुपये टार्गेट ठेवून ही सेलची ब्रॅकेट ऑर्डर मारायची 2630, तर 2630 तुम्हाला ती थांबतच नाही. ते म्हणते चल 20 रुपये एक्स्ट्रा दिले तुला, एंट्री काय होणार माहितीये का, 2650 लाच सेल होणार. आता जिथं आहे तिथं या 2657-56 ला सेल होणार तुमचा, आणि त्याच्यावर 20 रुपये स्टॉप लॉस लागणार आणि त्याच्या खाली 50 रुपये टार्गेट लागणार. तर असं ब्रेकआउट ट्रेडिंग करताना जेव्हा सेल मारायचं असेल ना, तेव्हा तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर नाही टाकू शकत. ब्रॅकेट ऑर्डर कधी टाकू शकतो, मार्केट वर येणार आहे हिथून सेल मला करायचंय तर तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर टाकून ठेवू शकताय 2700 रुपये, तिथपर्यंत आल्याशिवाय सेल होणारच नाही, ठीक आहे. तुम्ही मार्केट खाली आल्यावर मला सेल करायचंय असं जेव्हा ठरवलंय ना, तुम्हाला स्टॉप लॉस ऑर्डर लावायला लागते. म्हणजे सर ब्रॅकेट ऑर्डर, हा स्टॉप लॉस ऑर्डर लावायची आहे. तर ह्याच्यात काय करायचं सांगतो. स्टॉप लॉस ऑर्डर लावताना तुम्हाला हिथं प्राइस मध्ये तुम्हाला 2630 टाकली, आणि ट्रिगर प्राइस आहे ना, ट्रिगर प्राइस खूप इम्पॉर्टंट आहे, ही पण 2630 तुम्ही टाकायची, ठीक आहे. का तर ही एंट्री पेंडिंग मध्ये पडती जाऊन, ही सेल पेंडिंग मध्ये पडतो, ही सेल ऑर्डर मध्ये जात नाही, ही सेल पेंडिंग मध्ये पडती. कधीपर्यंत पेंडिंग पडणार, जोपर्यंत मार्केट 2630 ला पोहोचत नाही. ही ट्रिगर प्राइस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ट्रिगर प्राइस जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ही एंट्रीच ट्रिगर होत नाही, तोपर्यंत ही ऍक्टिव्हेटच होत नाही. मग ही 2630 ला पोहोचली की ही एंट्री सेलची तुमची ऍक्टिव्हेट होते आणि मग सेल होतो. लक्षात घ्या, समजलं का तुम्हाला. पण आता ह्या केसमध्ये काय होणार, सेल होणार तुमचा 2630 ला,
आणि मग 20 रुपये स्टॉप लॉस लागला आणि टार्गेट 50 रुपये लागला. पैसा ऍक्टिव्ह होतो. समजलं का? ही स्टॉप लॉस ऑर्डर अशी असती. म्हणजे नाव स्टॉप लॉस आहे, पण एंट्रीसाठी पण स्टॉप लॉस ऑर्डर युज करायला लागतं ब्रेकआउट ट्रेडिंगच्या वेळी. ब्रेकआउट ट्रेडिंग जो करायचा आहे ना आपल्याला, एंट्रीसाठी पण स्टॉप लॉस ऑर्डर मारायला लागते. महत्वाचं हेच चुकतं, एंट्रीच चुकतं. आता तुम्ही सोडा, परवा जे ऑप्शनचं मी टाकलेलं त्या दिवशी माझी गडबड एवढी झाली, मला ऑफिसचं काम करत करत मी एंट्रीज चुकलेलो आहे. मी एंट्रीज करताना इतक्या गडबडीत एंट्रीज केलेल्या आहेत, मी एंट्रीज चुकलेलो आहे. तर हे होतं, एंट्रीज चुकतात आपल्याकडनं, हे हात बसायला तुमचा वेळ जाणार. बेसिकली प्रॅक्टिस मी म्हणलं तसं गाडी चालवली पाहिजे, नाहीतर खराब होणार आहे ती. समजून घ्या. शिकलाय तुम्ही गाडी, मी सुरुवातीला सांगत होतो आधी चालवायची नाही, पूर्ण शिकल्यावर चालवायची. पण आता तुम्ही शिकलाय तर चालवली नाही तर ती खराब होऊन जाणार आहे, ही लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे चालवणं गरजेचं आहे. छोटी 10 क्वांटिटीनी ट्रेड करा. 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये रिस्क घ्या. दिवसाची 100 रुपये रिस्क घ्या. 3 ट्रेड करा, 10 क्वांटिटी ट्रेड करा, 1-2 क्वांटिटी ट्रेड करा. ठीक आहे. असं तसं तुमचे सगळ्यांचे ट्रेड प्रो अकाउंट ठेवलेले आहे. तुम्हाला मार्जिन जेवढं ट्रेड कराल त्यावरतीच जाणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही बेसिकली करणं महत्वाचं आहे. मी म्हणतो ज्याला काही कळत नाही ना, ह्या तुम्ही किती वेळा सांगितलं तरी तुम्ही उद्या जोपर्यंत ही ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर डोक्यात बसणार नाही की काय झालं. ही गोष्ट का आली का, ही लिमिटची आणि स्टॉप लॉसची सगळ्यात इम्पॉर्टंट. ट्रिगर प्राइस कशासाठी असतो माहितीये ना, तिथपर्यंत आल्याशिवाय ट्रिगर होणार नाही. ती ऑर्डर मार्केटमध्ये जाणार नाही, पेंडिंग राहणार ब्रोकरकडेच. पण तुम्ही इथं प्राइस टाकून एखाद्या सेलला टाकली, डायरेक्ट मार्केटमध्ये ऑर्डर जाते आणि तुम्हाला विकायचं त्याच्यापेक्षा जास्त किंमत मिळत असेल तर तो विकला जाणार. तसंच खरेदीच्या वेळी तुम्ही म्हणताय मला 2600 पाहिजे आणि तुम्हाला 2550 मिळत असेल ना, तर ती बाय होऊन जाते डायरेक्ट ऑर्डर, जर तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर मारली नसेल तर. ठीक आहे. हा पडणार, ह्या केसमध्ये पण 2 ऑर्डर पडणार जोपर्यंत इथं स्टॉप लॉस आणि टार्गेटचा ऑप्शन तुम्हाला दिसतोय. हा आता एक मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक मिनिट. आता समजा हीच एंट्री आहे, मला सेल करायची आहे. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट स्टॉप लॉस वरती गेला, ठीक आहे. डायरेक्ट स्टॉप लॉस वरती गेला आणि कसा वेळ नसतो, खूप फास्ट एक्झिक्युशन असते मार्केटचं जेव्हा तुम्ही फुल प्रॅक्टिस व्हाल तोपर्यंत. असं तुम्ही जर सेलची एंट्री मारली, सॉरी एमएनसी मारली पाहिजे, एमआयएस मारली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. एमआयएस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बेसिकली सीएनसी मध्ये सेल होतच नाही पहिल्यांदा, बिकॉज कॅश अँड कॅरी तुम्ही बाय करू शकता मगच सेल करू शकता. सो तुम्ही जर अशी सेलची एंट्री मारली, ही पण पेंडिंग राहणार. ट्रिगर प्राइस ऍक्टिव्हेट होस तोपर्यंत ही पण पेंडिंग राहणार. पण हिथं ना स्टॉप लॉस आहे ना टार्गेट आहे. परत समजून घ्या, हिथं ही एक्झिक्यूट झाल्यावर तुम्हाला मार्केटमध्ये परत जायला लागतं आणि परत इथं बायची ऑर्डर मारायची स्टॉप लॉसची आणि तुम्ही तिथं परत लावून टाकायचं 2610. जर वर गेला मार्केट 20 रुपये 10 रुपये म्हणजे 20 रुपये स्टॉप लॉस आणि बायची ऑर्डर सेपरेट मारायला लागते. समजलं का? हे इम्पॉर्टंट आहे. बरं, हँड रेस केलाय, तुम्ही क्वेश्चन विचारा. अभिजित, तुमचं काय क्वेश्चन आहे का? माझं चॅट विजिबल आहे की? हा, ट्रिगर प्राइस टाकली तर होती सर, बीओ मध्ये 1650 प्राइस आणि ट्रिगर प्राइस पण 2650. हा मग 2650 ला एक्झिक्यूट होणार. 2650 ट्रिगर प्राइस टाकली. ऍक्च्युली मग प्राइस किती टाकता इज नॉट इम्पॉर्टंट. 2650च्या पुढे मागे एक्झिक्यूट होऊन जाते ती लगेच. ऍक्च्युली मी दोन्ही सेम टाकतो. तुम्हाला झिरोडामध्ये हे कमी टाकायला लागतं, ऍटलिस्ट 1 रुपये तरी किंवा जास्ती, म्हणजे डिपेंडिंग डायरेक्शन. ऍलिस ब्ल्यू मध्ये दोन्ही सेम चालतं. ही ट्रिगर प्राइसला पोहोचली की हिथे एक्झिक्यूट होऊन जातं. ज्या फोर्स मध्ये मार्केट चाललंय त्या फोर्स मध्ये. जर 2630 पासून फास खाली गेलं तर तुमचं कधी कधी 2627 ला एक्झिक्यूट होते. ठीक आहे. ट्रिगर प्राइस इज इम्पॉर्टंट. ट्रिगर प्राइस तुम्ही जी टाकाल तिथपर्यंत मार्केट पोहोचल्यावरच तो एक्झिक्यूट होतो. स्क्वेअर ऑफ पण ऑटोमॅटिकली होणार का? हो. तुम्ही जर एमआयएस मध्ये ट्रेड केलेला आहे तर 3:15 वाजता जी सिच्युएशन असेल, म्हणजे हा आता सपोज एखाद्याचं मी सांगतो तुम्हाला, हीच सिच्युएशन आहे. सपोज एखाद्याचं असं सिच्युएशन आहे की हिथं सेल मारलाय मी. ठीक आहे, समजून घ्या. तुम्ही समजा हिथं सेल मारलाय
₹2600 तुम्ही समजा हा टार्गेट ठेवलाय आणि हा स्टॉप लॉस ठेवलाय, सपोज धरून चला, आणि इथून तुम्ही सेल मारला आणि मार्केट असंच राहिलं संध्याकाळपर्यंत, मार्केट ना वर गेलं ना खाली आलं, तर हिथं जी मार्केट 3:15 वाजता असेल, इथं तुम्ही सेल मारलेला आहे, तर हिथं 3:15 वाजता बाय होणार, ह्यातला डिफरन्स तुमचा प्रॉफिट, आणि हे ऑर्डर कॅन्सल होणार ऑटोमॅटिकली. MIS मध्ये हे होतच, ऑटोमॅटिकलीच होतं. ठीक आहे. हा, स्टॉप लॉस ऑर्डर पेक्षा बीओ ऑर्डर मध्ये ट्रेड केलेलं कधीही बरं. आत्ता जे न्यू आहेत त्यांना तुम्ही शिकूच तोपर्यंत तुम्ही बीओ ऑर्डर मध्ये ट्रेड करा. तुम्ही आपले बेसिक कन्सेप्ट फॉलो करा. हाय पॉइंट मिळतोय का, कॅन्डल्स आपले फॉर्म होतात का, खाली आपल्याला डायव्हर्जन्स दिसतोय का, हे बघा. आणि तुम्ही ट्रेड करताना बॉक्स ऑर्डर, इथं तुम्ही ब्रॅकेट ऑर्डर मध्येच ट्रेड करा. इथं तुम्ही सेल करताना बीओ ऑर्डर मध्ये बिंदास ट्रेड करू शकता. आता नॅचरल गॅस मध्ये मी नाही ट्रेड केलेला कधी, मला त्यातलं माहित नाही युनिट्स किती आहेत, क्वांटिटी किती आहे, त्यामुळे मी नाही ओपन केलं. मगाशी बघितलं मी तुम्ही टाकलेलं नॅचरल गॅस. माझ्या ज्यात फक्त सिल्वर आणि क्रूड ऑइल असतो. नॅचरल गॅस मी ऍक्च्युली जॅन ₹196 फक्त. लॉट कितीचा आहे याचा? 1250चा लॉट आहे का? सी, आता काय झालं बघा, इथं मार्केट एक ह्या ट्रेंड, आता इथं आता मी हे ओपन केलं. ठीक आहे, तुम्हाला एक ऑब्झर्वेशन सांगतो. हे आपण ओपन केलं आता, ह्या सिच्युएशनला तुम्ही मार्केट ओपन केलं, तर तुमचं बेसिक डोक्यात पहिली एक गोष्ट काय पाहिजे, मार्केट गॅप फिल करतं. इथं गॅप फॉर्म झालाय, गॅप डाऊन झालाय, मार्केट इथंपर्यंत गेला पाहिजे होता, आज गेलेला नाहीये. ठीक आहे, मार्केट इथंपर्यंत गेलेला पाहिजे होता, तर मार्केट इथंपर्यंत गेलेला नाहीये. आणि आता जर तुम्ही बघितलं, मार्केटने अप ट्रेंड सुरू केला. एक 30 कॅन्डलच्या लो पॉइंटवर कॅन्डल्स फॉर्म झाल्यात आणि ह्याचा हाय ब्रेक करून मार्केट वर चालला. हिथं जर मी ऑब्झर्व करत असतो तर मी बाय केलं असतं. हाच स्टॉप लॉस किरकोळ मध्ये, हा जो काय आहे तो ₹2 स्टॉप लॉस, पण ₹2 स्टॉप लॉस इथं ₹2500 असतो. हे लक्षात घ्या. ₹2500 स्टॉप लॉस आहे हा, ₹2 स्टॉप लॉस म्हणजे. पण टार्गेट बघा तुम्ही, जर तुम्ही ₹5 मिळवले ना, तुम्ही 7, 5, 5,500, ₹5,500 मिळवणार आहे इथं. हे फ्युचर ऑप्शन्स मध्ये रिस्क मोठी, टार्गेट मोठे असतात, पण आपण जर टेक्निकल अनालिसिसच्या हिशोबाने जर ट्रेड केला ना, रिस्क छोटी ठेवू शकतो आपण. या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही ट्रेड केलं इथं, तर तुम्ही रिस्क छोटी ठेवून ट्रेड करू शकताय. आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा ट्रेंड फॉर्म झालाय, लाईन. बेसिकली आपलं ऑब्झर्वेशन काय, इथं मी जर आता ओपन केलं तर मी अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार. इथे एक ट्रेंड लाईन दिसते, ही जर खाली ब्रेक झाली तर मी सेल करू शकतो. ठीक आहे, एक विषय हाय. पण आता जी दिसते ही ट्रेंड लाईन आहे ना, वर चालली. ऍक्च्युली इथून आपण असं जर बघितलं ना, ह्याचा ब्रेकआउट करायचा चाललाय. ही जर ब्रेक झाला तरी मार्केट इथपर्यंत जाण्याची शक्यता असते, कारण की गॅप फिल करतो. हे मी सांगितलेलं आहे तुम्हाला. आज नाही फिल केला आहे ना, आज इथपर्यंत येऊ शकतो. ही एक पहिल्यांदा आपल्याला हे आहे, बॅरियर आहे. ठीक आहे, इथून स्टार्ट झालंय. बिकॉज आजचा हाय ब्रेक करणं पण त्याच्यासाठी अवघड असतंय, लक्षात घ्या. आज इथून ओपन झालंय मार्केट, तो ब्रेक करणं पण त्याच्यासाठी अवघड आहे. तर इथपर्यंत, इथून ब्रेक झाला तर इथे येऊ शकतो, आणि इथून ब्रेक झाला तर इथे जाऊ शकतो. पण आज जर नाही गेला तर हा उद्या जाणार, तिथपर्यंत जाणार 200 पर्यंत, आणि मग काय त्याला करायचं ते करेल. हा गॅप तो भरणार, लक्षात घ्या. असं आता हा ट्रेंड आयडेंटिफाय झालाय का, तर तुम्ही आता बाईंगला जाऊ शकताय का, तर जाऊ शकताय. मग तुम्ही हा ब्रेकआउटची वाट बघा. हा ब्रेक झाला की तुम्ही बाईंगला उतरू शकताय. बेसिकली काय आहे, आपण शिकलोय त्याचं तुम्ही ऑब्झर्वेशन तरी करा. तुम्ही स्टॉक मध्ये ट्रेड करा जेव्हा तुम्हाला, कसं आहे सांगतो मी, छोटं छोटंच आज तुम्हाला ट्रेड करायचंय. बिग ट्रेडर बनायला अजून मी नाही बनलेलो, सोडा. मी तुम्हाला एवढं शिकवतो, पण मी अजून बिग ट्रेडर नाही बनवलेलं, कारण तेवढा मला अजून टाइम देता येत नाहीये. ठीक आहे, जे बिग ट्रेडर आहेत ना, तुम्हाला सांगतो, आता मी कालच एखादं बघितलं, ₹1,54,00,000 त्याचा प्रॉफिट आहे एप्रिल पासून आतापर्यंत. ₹30,00,000 त्यांनी टॅक्स भरलाय, ऍडव्हान्स टॅक्स. तर हे ट्रेडर आहेत. ह्या पर्सननी पण सुरू करताना ₹1,00,000 पासून सुरू केलं. ऍक्च्युली ₹1,00,000 पासून जरा मोठे ट्रेड सुरू केले. आधी सुरू करताना 10,000 पासूनच सुरू करायला लागतं. बेसिकली काय सांगतो मी, तुम्ही 10,000 जरी घालवले
तर मोठा विषय नाहीये, तुम्हाला शिकायला मिळेल भरपूर. लाख रुपये घालवले ना, तुम्ही आयुष्यात मार्केट ओपन नाही करणार परत. त्यामुळे मी म्हणतो तुम्हाला की 25-30 हजार रुपये ऍड करायच्या आधी तुम्ही 10,000 रुपये मध्ये, 5,000 रुपये मध्ये एक्सपिरियन्स घ्या. तुम्ही 10-20 रुपये प्रॉफिट कमवताना जरा कॉन्फिडन्स बिल्ड करा. तुम्ही बघा की 10-20 रुपये जेव्हा प्रॉफिट होतोय तो सुद्धा तुमचा बरोबर. 10,000चं 20,000 करा ना तुम्ही. होऊ शकतं 10,000चं 20,000 रुपये होऊ शकतं. एक 6 महिने जातील, पण 6 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स मिळेल. आणि तुम्हाला सांगतो 10,000चं 20,000 जर तुम्ही करू शकला ना, तर मी तुम्हाला सांगतो खिशातले अजून 80,000 ऍड करा, लाख रुपये करा आता. आणि मग तुम्ही ट्रेड कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. त्या सिच्युएशनला तुम्ही पोहोचला ना. पण बेसिकली काय, पोर्टफोलिओ तुमचा प्लस मध्ये जाताना दिसला पाहिजे. आता मी तुम्हाला क्लास सुरू केला तेव्हा 93 होता, 1.13ला पोहोचलेला. काल 4-5 हजार, 6-7 हजार मी लॉस केलाय काल. कारण की काल एक्सपायरी होती. एक्सपायरी दिवशी मी म्हणलं तसं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम, आणि ऍक्च्युली झालं काल अनालिसिसच चुकलं ऍक्च्युली. नाहीतर काल सांगतो मी तुम्हाला, काल जर आपलं प्रॉपर जे ट्रेड घेतलेले होते त्यांनी एक प्रॉपर घेतलेले ना, 1,000 रुपये रिस्क मध्ये 3-4 हजार रुपये काल झाले असते. पण काल टोटली निगेटिव्ह गेला, माझे अनालिसिस चुकले आणि तेवढा वेळ पण होता. आता हा बघा, हा जेव्हा ब्रेक होतो ना तेव्हा तुम्हाला 2-3 पॉईंट इझिली देतो. आणि हे बेसिकली हिथून जेव्हा मार्केट हिथून अप ट्रेंडला गेला ना, हा पहिला करू मारला तुम्ही हिथं सुद्धा बाईंगला उतरू शकता. आणि असं मार्केट आता ट्रेंड हा ब्रेक करतोय, हा वर जातोय. आता पण हिथे एक हे आहे, सांगतो मी तुम्हाला, बॅरियर इथे एक आहे 98 रुपीजला. पण ह्याच्यात उतरू नका तुम्ही. काय सांगतो, इथं 2 रुपयाचा स्टॉप लॉस म्हणजे 2,500 रुपयाची रिस्क आहे. मिळेल. आता हे तुम्ही जर इथं एखाद्याने इथं म्हणलं असतं सरांच्या रूल प्रमाणे लो ब्रेक केला, आपला हाय ब्रेक केला, मी बाय केलं 93 ते 97, म्हणजे जवळजवळ 4 रुपये वाढलाय, तर तुमचं प्रॉफिट दिसलं असतं 5,000 रुपये आता. अशा केसमध्ये तुम्ही स्टॉप लॉस आणून इथं कॉस्टला ठेवू शकताय. इथं तुम्ही कॉस्टला आणून ठेवला स्टॉप लॉस, तुम्ही वर जाऊ शकताय. हे जेव्हा तुम्ही शिकाल ना, 5-5, 10-10 क्वांटिटीवर शिकाल, रिस्क जास्ती राहत नाही. 10-15 रुपये रिस्क गेले काय वाटत नाही, चॉकलेट खाल्लं म्हणायचं. पण तुम्ही शिकाल भरपूर. महत्वाचं काय माहितीये का, तुम्ही शिकणं, हे समजून घ्या. तेच मी तेच सांगतोय. पण समजतंय का, जे कसं आहे, जे शिकलोय तेच बघतोय आपण, पण हे तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही. ज्याला टाइम आहे ना त्यांनी प्रॉपर टाइम द्या. मी म्हणतो जे हाऊसवाईफ आहेत ना आपल्या बॅच मध्ये काही जण, त्यांना टाइम असू शकतो, म्हणजे घरीच जॉब आहे असं समजायचं, एक लॅपटॉप पीसी ठेवायचा आणि सकाळ सकाळी 9 वाजता नसेल जमत 10-11 वाजता येऊन बसायचं. आम्ही तर म्हणतो सकाळी पहिल्या अर्ध्या तासात ट्रेडच करू नका, कारण की अर्ध्या तासात कालचे सेट ऑफ क्लोजिंग ओपनिंग चाललेलं असते भरपूर. काही जण पहिल्या 15 मिनिटात पैसे काढतात आणि घरी जातात. ठीक आहे, परत दिवसभर मोकळे असतात. पण आपण आता शिकतोय, तर आपण 1-10:30 नंतर जरी वेळ काढला, 10:30 ते 1 मार्केट ऑब्झर्व जरी केलं तुम्ही तेवढा टाइम काढून, तरी खूप सफिशियंट आहे. 10-10, 20-20, 30-30 रुपये रिस्क घेऊन तुम्ही ट्रेड करा. तुम्हाला 100 रुपये मिळताना पण खूप भारी वाटेल 20-30 रुपयाच्या रिस्क वरती. ठीक आहे, बिकॉज आपलं टार्गेट 20-30चं 60 असणार आहे. तुम्ही 3 ट्रेड मध्ये 3 ह्याच्यामध्ये करा, ह्याच्यामध्ये. पण एक लक्षात ठेवा, मी आता रोजचं 100 रुपये रिस्क घेणार आहे म्हणून 100 गेले आजचे, काय होते अजून 100 म्हणून अजून 3 ट्रेड, असं करायचं नाही. मग तुम्ही दिवसाची रिस्क 200 करताय. ठीक आहे, 1,000 रुपये डेली रिस्क मी जिथं म्हणतो तर 1000च. समजा तिन्ही चुकले तर पुढचे 3 अजून ट्राय करतो, त्यातले बरोबर येतील. नाही, तुम्ही 2,000 रुपये रिस्कवर राहताय तुमचे. सगळ्यात इम्पॉर्टंट थिंकिंग ठेवा की रिस्कवर आपण काय लावतोय, मगच ट्रेड करा. रिस्कवर काय लावतोय, टार्गेट कधी डोक्यात ठेवू नका. टार्गेट हे डोक्यात ठेवायचंच नाही, कारण की मिळालेलं हे मिळतच, ते कितीही मिळू शकतं, त्याच्यात तुमचं काय नाही. पण गेलेलं जातं ते कधी परत मिळत नाही. ठीक आहे, मिळालेलं आज 5 रुपये मिळतील, उद्या 10 मिळतील, 15 मिळतील, ते वाढत जातील. पण गेलेले परत तुम्हाला खिशातून घालायला लागतील, मग काय उपयोग नाही. आणि तुमचं कॅपिटल खूप इम्पॉर्टंट आहे. मी तेच म्हणतोय, आता जर नवीन पर्सन आहे, हा ही सायकोलॉजिकल पॉइंट आहे, कंट्रोल होत नाही ही सायकोलॉजिकल पॉइंट आहे. हे पहिल्या दिवशी मी त्यासाठी सायकोलॉजी बद्दल बोललो की सायकोलॉजी आपल्याला लॉस करायला होती. बेसिक लॉस मार्केटमध्ये होतो सायकोलॉजीमुळेच होतो, नाहीतर मार्केटमध्ये लॉस होत म्हणजे एवढं शिकून मी पण लॉस करतो, एवढं मी शिकून मी पण लॉस करतो, मोठा ट्रेडर पण लॉस करतो. आता कसं आहे, अनालिसिस चुकून लॉस होणं हे इज नॉट एन इश्यू. कालचे अनालिसिस चुकले आणि लॉस झाला माझा 1,000 रुपये झालेला. ऍक्च्युली मी तुम्हाला स्क्रीनशॉट जर तुम्ही बघितले आपल्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप वरती प्रॉपरली, तर मी पहिलं 4,000 रुपये प्लस मध्ये होतो, 4,200 रुपये. मी एक्झिट नाही केलं, इथं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झाला माझा.
एक्झिट नाही केलं आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं आता स्टॉप लॉस माझा 1000 रुपये रिस्कवर आहे आणि ऍक्च्युली 1100 रुपये माझा लॉस झाला, तो स्टॉप लॉस हिट झाला. पण परत माझी सायकोलॉजी नाही 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 परत 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 एंटर केलं आणि परत 4000 रुपये घालवले मी, 4-5 हजार रुपये, 6000 रुपये का 7000 रुपये लॉस केला मी. कशामुळे केला? ऍक्च्युली 1000 रुपये रिस्क मध्ये मी 4000 रुपये प्रॉफिट घेऊन घरी बसलो असतो तरी खुश होतो. पण सायकोलॉजी का? तर थर्सडे होता, एक्सपायरी होती, भरपूर मुवमेंट होणार, हे सगळं सायकोलॉजिकल पॉईंट आहे. मिळेल तेवढं घेतलं ना कधी पण चांगलं असते. लक्षात, तुम्ही आता सुरुवातीला मिळेल तेवढं घ्यायला शिका, नंतर तुम्ही वाढवायचं कसं सांगा. आणि मी मग ते पण सांगतो, काही जणांना जमत नाही हे ना, तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा. डे चार्टवर हे अनालिसिस करायची, डे चार्टवर हे अनालिसिस करायचं. एखादा शेअर दिसतोय खाली आलाय 30 डेज बाईंगला दिसतोय, तो तुम्ही बाय करा, बाय करा, 2-3 दिवसांनी सेल करा. असे पण तुम्ही 300-400 रुपये काढू शकताय 2-3 दिवसाला. पण थोडे एक 20,000 रुपये अकाउंटला पाहिजे. तुम्ही स्विंग ट्रेडिंग जर करणार असाल तर तुम्ही 50,000 अकाउंटला ऍड करा, नो प्रॉब्लेम. बिकॉज तेवढे तुम्हाला लागणार शेअर घ्यायचे. तुम्हाला 500 रुपयाचे शेअर घ्यायचे असतील, 100 घ्यायचे, 50 जरी घ्यायचे म्हणले तर 25,000 रुपये पाहिजेत अकाउंटला. आणि 50 जर घेतले नाही तर त्याच्यात प्रॉफिट काय मिळणार? 10 रुपये वाढले तर 500 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. तर ज्याला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे त्यांनी पैसे ऍड करा, 50,000, 60,000, 70,000, बिकॉज त्यात तुमचा मोठा लॉस नाही होणार. तुम्ही होल्डिंग मध्ये ठेवू शकताय, उद्या कधीतरी वाढेलच मार्केट. ठीक आहे. जास्तीत जास्त काय होणार? पैसे अडकतील पुढच्या 1 महिन्यासाठी, 1.5 महिन्यासाठी. पण अनालिसिस करून बाय करा, उगाच कुठलं पण बाय करू नका. ज्याला स्विंग ट्रेडिंग करायचं त्याने कॅपिटल ऍड करा, काही प्रॉब्लेम नाही. डे ट्रेडिंगला जास्ती कॅपिटल ऍड करू नका, कारण की क्वांटिटी वाढते आपली, आणि क्वांटिटी वाढली की तुम्हाला वाटतं की टार्गेट वाढलं, पण रिस्क वाढते. अजून एक काय होतं, अजून एक होतंय, करू का नको असं. हा तेच ना, करू का नको हे तुम्हाला सुरुवातीलाच होणार जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही. 10-20 रुपये रिस्क घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा, कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आता बघा, आपण हा नॅचरल गॅस ओपन केला आणि आपल्या टार्गेट पर्यंत जवळजवळ मार्केट पोहोचत आलं. तुम्ही ट्रेड करू नका, पेपर ट्रेड करा. तुम्ही कागदावर हे लिहून ट्रेडिंग करा. ठीक आहे, रिस्क नाही घ्यायची, मला 10 रुपये पण नाही घालवायचे. तुम्ही कागदावर लिहून ठेवा, मी इथे अनालिसिस केलं, मी इथं बाय केलं असतं आणि इथं पोचलं का, आज स्टॉप लॉस हिट झाला का, माझा लॉस किती झाला असता, कागदावर लिहा. पेपर ट्रेडिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. 1 महिनाभर पेपर ट्रेडिंग करा जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल तर. पण सॉफ्टवेअर ऑनलाईनशी तुम्हाला हे व्हायचं असेल तर मी म्हणतो 1000 रुपये ऍड करून 10-20 रुपयाची रिस्क घ्या, बिकॉज प्रॅक्टिकली त्यातून जाणं परत अवघड पडतं. तेव्हा परत पहिल्यापासून सुरू करतो आपण. सो 10-20 रुपयाची रिस्क घेऊन जरी तुम्ही ट्रेड करायला गेला तरी चालू शकते. स्विंग ट्रेडिंगला लॉस नाही होत का? लॉस होत नाही का असं नाही, पण स्विंग ट्रेडिंगला काय, तुम्हाला टाइम लिमिट नाही ह्याच्यात. स्विंग ट्रेडिंगला काय, तुम्ही सकाळी बाय केलं ना तर संध्याकाळी सेल करतोच तो मार्केट. मग खाली गेला असेल तर खाली सेल होतो आणि लॉस होतो. स्विंग ट्रेडिंगला सपोज तुम्ही बाय केलं 500 रुपयाला आणि मार्केट आलं 480 रुपयाला, 20 रुपये, तर हा 20 रुपये लॉस नुसता दिसतो, हा लॉस होत नाही. 2 दिवस 3 दिवसांनी मार्केट परत वर गेला, तो ग्रीन दिसल्यावरच बाहेर पडायचं, तोपर्यंत बाहेर पडायचंच नाही स्विंग ट्रेडिंगला. ठीक आहे, तो ग्रीन दिसला तरच बाहेर पडायचं. स्विंग ट्रेडिंग मध्ये हा फायदा आहे. फक्त ह्यात काय होतं, जेवढे पैसे तुम्ही घालून ठेवलेले आहेत ते त्यातच राहतात, अडकूनच राहतात. ते तुम्ही वापरू नाही शकत जोपर्यंत तुम्ही सेल करत नाही. ठीक आहे, पण टेक्निकल अनालिसिस करून स्विंग ट्रेडिंग केलं ना तर तुम्हाला काही नाही, 3 दिवसाला 4 दिवसाला तुम्ही प्रॉफिट काढून एक्झिट होऊ शकता. आज बाय करून ठेवायचं, लो पॉईंट बघायचा. जास्तीत जास्त काय होतं, तो नेक्स्ट कॅन्डल एक छोटा खाली फॉर्म होतो किंवा खाली जातं आणि नेक्स्ट डे परत तो वर येतो. एक आठवड्याने तुम्ही दिसतो प्रॉफिट तुमचा 500-600 हजार रुपये, वॉट एव्हर तुम्ही जेवढी क्वांटिटी बाय कराल त्याच्यावर डिपेंड आहे. एक्झिट करून टाकायचं. सी टार्गेट रिच्ड, आपण जे ठरवलेलं टार्गेट तिथपर्यंत मार्केट पोहोचला, तिथे एकदा रेजिस्ट करतो. आता मी तुम्हाला सांगतो, हा जर ब्रेक झाला तर मार्केट हितपर्यंत पण आज जाऊ शकतो. आपला नेक्स्ट टार्गेट, हा ब्रेक झाला की स्टॉप लॉस हिथून हिथं आणायचा. आता एक तुम्हाला सांगतो, हा हाय आहे आजचा, तर हिथून वर जायला मार्केटला खूप अवघड आहे. मी सुरुवातीला सांगितलं, इथं मार्केट वर जायला खूप त्रास देणार, इथं मार्केट बराच वेळ थांबू शकतो, पण झाला तर इथं टर्न होऊन परत ह्या रेंजमध्येच क्लोज होणार तो संध्याकाळी. आता बघा ना, किती कॅन्डल राहिल्यात, 1 2 3 4 5 6 7 कॅन्डल राहिलेत. इथं क्लोज होणार 11 वाजता, 11:15चा शेवटचा कॅन्डल, आपलं 11:30चा शेवटचा कॅन्डल. तर मग हिथून आता कसं आहे, हा जर ब्रेक केला त्यांनी तर हा इथपर्यंत पोहोचला आजच, पण हा ब्रेक होणार नाही. दिस इज माय एक्सपिरियन्स किंवा माझं अनालिसिस.
ठीक आहे, ही एक लाईन होती, ही एक लाईन आहे. ही तर ऍक्च्युली ही का मी म्हणतोय, ही आजचा हाय आहे दिवसभराचा. तुम्ही जर डे चार्ट ओपन केला, समजून घ्या, तुम्ही जर डे चार्ट ओपन केला ना, तर आजचा हाय आहे हा. आजचा हाय ब्रेक करणं पण त्याच्यासाठी अवघड असते. एखाद्या शेअरसाठी आजचा हाय किंवा आजचा लो जो आतापर्यंत फॉर्म केलेला आहे ना, तो ब्रेक करणं अवघड असते. अरे माझे हे लाईन्सच हल्ले पूर्णपणे. बट आता मी हे लाईव्ह ट्रेड का दाखवतोय, चार्ट अनालिसिस तुम्हाला काही गोष्टी जे आपण शिकलोय ना, ते तुम्ही प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केलं पाहिजे. आता मी ते तुम्हाला दाखवतोय इम्प्लिमेंट करून कसं होतं, काय होतं. आणि हे जर तुम्ही कॅच करायला शिकला ना, मी सिरियसली सांगतो, तुम्ही बिझनेस बंद करणार. बरेच जण जॉब सोडून ट्रेडिंग करतात, फुल टाइम ट्रेडर झाले आणि ऍक्च्युली तेच कमवतात ना. आपल्यासारखे पार्ट टाइम जी करतात का नाही, आपण जास्ती कमवत नाही, बिकॉज आपल्याला टाइम तेवढा देत नाही. आपण त्याला एक साइड टाइमपास समजतो. आता तुमच्यापैकी काही जणांना जर वेळ असेल ना, तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग करून बघा. मी म्हणत नाही तुम्ही लाखाने ट्रेडिंग करा, 10 20 क्वांटिटीने ट्रेडिंग करून बघा. तुमचं अकाउंट जर 10,000चं 15,000 होऊ शकत असेल ना, तर लाखाचे 15 लाख होऊ शकतात. हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला ती कॅपॅसिटी बिल्ड झाली पाहिजे, तो तुम्हाला एक्सपिरियन्स बिल्ड झाला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला वाटत असेल मला एवढं सगळं दिसतंय समजतंय तरी मी का करत नाही. मला प्रोफेशन असं आहे की मी तो सोडता येत नाहीये मला. पण माझं टार्गेट आहे, मी सिरियसली चाललंय माझं प्लॅनिंग, की बाबा हे ऑडिट संपलं की मी 10 ते 2 वाजेपर्यंत फुल टाइम ट्रेडिंग मध्ये उतरायचं माझं चाललंय प्लॅनिंग. आणि तेव्हा मी ग्रुप करणार आहे. मी ज्यांच्या ॲलिस ब्लूला अकाउंट आहे त्यांना मी एक ग्रुपमध्ये ऍड करीन. मी जे ट्रेड्स मी घेणार आहे मी ते तुम्हाला पण पोस्ट करणार. मी ते आता काय मी अनालिसिस करत नाही, मला वेळ नाहीये. असंच मी कधीतरी ओपन केलं चार्ट काय तर बघितलं तर मी ट्रेड टाकतो. ठीक आहे. फ्युचर इव्हनिंगला हा नाही, ऍक्च्युली कमोडिटी जी आहेत, सिल्वर, नॅचरल गॅस, गोल्ड, क्रूड ऑइल, हे सगळे जे कमोडिटीज आहेत, कमोडिटी मार्केट सकाळी 9:15 सुरू झालं तर रात्री 11:30 पर्यंत चालू असतं. पण हे फक्त फ्युचर्स असतात. ह्याच्यात तुम्हाला 1 आणि 2 शेअरचा विषय नाही. एक शेअर, आता ही एक म्हणजे मगाशी नॅचरल गॅस म्हणजे 1250 नी मल्टिप्लाय होतं, ते लॉट असतो. एक म्हणजे लॉट असतो. क्रूड ऑइल जो मगाशी बघितला तो पण एक होता आपण बाय केलेला, पण 5 रुपये बदललं की 500 रुपये लॉस होतो. ते 100चं मल्टिप्लाय म्हणजे बॅरल आहे ते. 100 एक म्हणजे एक बॅरल 100 लिटरचं. नॅचरल गॅस म्हणजे 1250 आय थिंक केजी आहे ते. ठीक आहे, त्याचा तो रेट आहे 200 रुपये किलो. असं तुम्ही आता विचारू नका. पी काय सीई काय हे फ्युचर ऑप्शनची गोष्ट आहे. मी म्हणलं तसं ते तुम्ही त्यात आता पडायचंच नाही, रिस्क मोठी असती आणि ते तुम्हाला आता समजणार पण नाही. त्यात आयव्ही, बीटा, गामा, प्रीमियम असं भरपूर टाइम व्हॅल्यू सगळं असतंय त्यात. ते वेगळी कन्सेप्ट आहे ती मी तुम्हाला तेच म्हणलं. हे पण मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही ट्रेडिंग प्रॉपर स्टॉक मध्ये समजून जाल. जेव्हा तुमचं प्रॉपर स्टॉक मध्ये ट्रेडिंग जमल ना तुम्हाला, तेव्हा मी ते शिकवीन. ठीक आहे. क्वेरीज कुणाचे काय अजून, मेन एंट्री एक्झिट, हा टिपिनचा ऑप्शन कुठं आहे एक क्वेश्चन होता. ओके, टिपिनचा ऑप्शन कुठं होता, विषय काय सांगतो मी तुम्हाला. हा आता काय आपल्याला म्हणजे काही जणांना प्रॉब्लेम झालेला, काही जणांना ऍक्च्युली एक अकाउंटलाच आपल्या इथं जास्ती प्रॉब्लेम आहे. त्यांचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, सेल होत नव्हता वगैरे. ते एएनटी ला लॉग इन करायचं, एएनटी मध्ये. ठीक आहे, एएनटी मध्ये लॉग इन जर केलं तुम्ही, तर इथं तुम्ही ह्याच्यात गेला ना, होल्डिंग मध्ये तुमच्या इथं होल्डिंग मध्ये दिसतो बघा शेअर. ठीक आहे, होल्डिंग मध्ये दिसतो एखादा पडलेला असेल तर. ठीक आहे, हा मी आज एक्झिक्यूट केला, सेल केला मी पण. तुमचं बघण्याच्या नादीत मला लक्षात आलं की माझ्या पण होल्डिंग मध्ये चुकून परवा पडलेला आहे. पण ठीक आहे, आता हा बघा स्विंग ट्रेडिंगला असा फायदा होतो. चुकून परवा बाय झाला 1277 ला, तो आज 1283 रुपये झाला, पण 5च क्वांटिटी पडलेली. तर मग काय काय किरकोळ काय असेल ते मिळालं. इथं तुमची 10 क्वांटिटी असेल तर तुम्हाला ऍक्च्युली 12,000 रुपये अडकतात तुमचे. किती रुपये वाढल्यात, 5 रुपये वाढल्यात, आज 500 रुपये मिळाले असते तुम्हाला. सॉरी, 50 रुपये मिळाले असते, 5 रुपये वाढले, 50 रुपये मिळाले असते. असं एक्झिट करायचं स्विंग ट्रेडिंगला. हा, तर इथं ऑथरायझेशन दिसतंय बघा राईट साईडला वरती. ह्या ऑथरायझेशन वर क्लिक करायला लागतं. इथं तुमचा तो होल्डिंग मधला स्टॉक दिसतो, तो सिलेक्ट करायचा आणि ऑथराईज म्हणायचं. मोबाईलवर ओटीपी येतो, तो टाकला की तुम्ही सेल करू शकता. ठीक आहे, हे का
तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाहीये. POA म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी अकाउंट ओपन करताना मेलवर येतो आपल्या. तो आपण साईन करून जर दिला तर ब्रोकर आपल्यासाठी सेल करू शकतो. तोपर्यंत तो सेल नाही करू शकत होल्डिंग मधलं. मग ते आपण ऑनलाईन आता ऑथेंटिकेट त्याला करून सेल करू शकतो. त्याचा विषय काय माहितीये का, स्टॉप लॉस स्विंग ट्रेडिंग मध्ये पण तुम्ही डोक्यात घेऊन चाललं पाहिजे. ओके. आपण 5% टार्गेट ठेवतोय तर स्टॉप लॉस 2.5%च असला पाहिजे. 48 रुपयाच्या शेअर मध्ये मी तर म्हणतो 1 रुपये सुद्धा स्टॉप लॉस लावणार नाही. डे ट्रेडिंगचा जर तुम्ही विचार केला 15 मिनिटाच्या चार्टवर, हा दिवसभरात 1 रुपये मुवमेंट करणार जास्तीत जास्त. 1 रुपये 2 रुपये मुवमेंट करणार जास्तीत जास्त एक दिवसात. मग ह्याला स्टॉप लॉस काय लावणार आपण आणि टार्गेट काय लावणार. सो स्विंग ट्रेडिंगला बाय केला तर तो एक्झिट करून टाकायचं असलं छोटे शेअर ऍक्च्युली तेव्हाच. आता तुम्ही काय केलंय, अशा पोझिशनला आलाय की हेच होतं प्रॉब्लेम. मी म्हणलं ना, हात बोट कापला असतं ना, तुम्ही हात अडकला नसता. आता तुमचा खांदापर्यंत अडकलाय तुम्ही. आता असं काढू पण नाही शकत आणि तोडू पण नाही शकत. हा प्रॉब्लेम झालाय. स्विंग ट्रेडिंगला स्टॉप लॉस क्वेश्चन आलाय, स्विंग ट्रेडिंगला स्टॉप लॉस नसतो का. तर स्विंग ट्रेडिंगला तुम्ही बाय करून ठेवलेला आहे. स्टॉप लॉस तुमचं ऑब्झर्वेशनच असते. तुम्ही ठरवलं बाबा हा 500 रुपयाला बाय केलाय, जास्तीत जास्त 20 रुपये खाली गेला तर थांबायचं, म्हणजे ऑब्झर्व केलाय कॉर्नर 20 रुपये पासून वर गेलेला आहे, तर तुम्ही तिथं गेल्यावर मॅन्युअलीच एक्झिट करायला लागतं. स्विंग ट्रेडिंगला कसं आहे, स्टॉप लॉस तुम्ही पेंडिंग ऑर्डर ठेवू शकत नाही. ठीक आहे, स्टॉप लॉस हा डे ट्रेडिंगला फक्त लावता येतो आपल्याला. स्विंग ट्रेडिंगला तुम्हाला मॅन्युअली चेक करायला लागतं कुठंपर्यंत गेलाय. ओके, चालतंय. आता हे ऑडिटच्या टाइम मध्ये मी वेळ काढला आज. ऍक्च्युली बऱ्याच 1-2 जणांना ट्रेडिंग सुरू केलंय, त्यांनी मला दिसतंय, पण त्यांना टेक्निकल प्रॉब्लेम येत होता, म्हणून म्हणलं आज घेऊया. आणि घेता घेता काय, मला मी जेवढं सांगता येईल तेवढं सांगतो, कारण की तुम्ही प्रॉफिट केलं, माझं काही नुकसान नाही, असा बिझनेस आहे हा. ठीक आहे, तुम्ही प्रॉफिट करा, माझंच नाव. ऍक्च्युली मला शिकवायचं असं आहे की माझे बाबा 4 जण प्रॉफिट असे करतायत, काय विषय नाही. मग तर पुन्हा आपण भेटतोय. तुम्ही माझे व्हिडिओज बघितला असेल, पूर्ण सेशन जर ऐकलेला असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात आलेल्या असेल की स्टॉप लॉस एंट्रीनी आपण एंट्री कशी करू शकतो ट्रेडमध्ये, आणि पुन्हा स्टॉप लॉस कसं लावून ते ट्रेल करू शकतो. ब्रेकआउट ट्रेडिंग कसं करता येतं हे तुम्ही बघताय. तुम्ही वरवर बघणार आहे, डिटेलमध्ये तुम्ही क्लास जॉईन केलं तर तुम्ही शिकू शकणार आहे. मी जे ट्रेंड लाईन्स ड्रॉ केले आहेत ते तुम्ही ड्रॉ करू शकणार आहे. स्वतः तुम्हाला ते कसे ड्रॉ करता येतील हे तुम्ही शिकणार आहे. आणि बऱ्याच काही इंटरनल गोष्टी तुम्ही शिकणार आहे. आणि सायकोलॉजिकल पॉईंट्स जे खूप महत्त्वाचं आहे मार्केटमध्ये प्रॉफिट करण्यासाठी, ते सगळं तुम्ही माझ्या क्लासमध्ये शिकू शकताय. तर जर तुम्हाला ॲडव्हान्स शिकायचं असेल तर माझे क्लासेसची एन्क्वायरी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती करू शकताय. आणि मी तुमच्यासाठी जे फ्रीमध्ये अवेलेबल आहे ते सगळं फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहे. आणि मी तुमच्यासाठी डेली अपडेट शेअर्सचे ॲनालिसिस आणून ठेवणार आहे. तर कृपया माझा चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमच्यासाठी मी 100% भरपूर काही घेऊन येणार आहे. तर आता जाता जाता मी एक ॲनालिसिस आज जी केली, आज सॅटर्डे आहे 9 जानेवारी 2021. आज मी एक ॲनालिसिस करून ठेवलेला उज्जीवन फायनान्स, जो शेअर आहे 302 रुपयाला आता क्लोज झालेला आहे. तर हा तुम्ही एक स्विंग ट्रेडिंगसाठी एक आठवड्यासाठी तुम्ही बाय करून ठेवू शकता. 324चं तुम्ही टार्गेट ह्याच्यामध्ये काउंट करू शकता. हे मी एक ॲनालिसिस आज केलेलं आहे, त्याचे डिटेल्स मी आत्ता पोस्ट इथं तुम्हाला साईडला शेअर करतोच. हे ॲनालिसिस एक आपली लाईन आहे, इथंपर्यंत तुमचं टार्गेट आहे. ॲनालिसिस हे मी कसं ॲनालिसिस करतो हे सुद्धा मी पुढं तुम्हाला शेअर करणार आहे. लाईव्ह ॲनालिसिसच दाखवणार आहे. आत्ता जो वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये मी जे करू शकलोय मोबाईलवरतीच केलेला आहे, तो मी तुम्हाला इथं पोस्ट एक फोटो साईडला इथं दाखवतोय. तर तो ह्याच्यावरून तुम्ही, मी सांगितलं म्हणून तुम्ही 1000 क्वांटिटी उद्या ट्रेड करायची नाहीये. रिस्क मॅनेजमेंट तुमची कंपल्सरी असली पाहिजे. कोणतीही शेअर तुम्ही बाय करताना तुम्ही लॉस केला तर किती करू शकताय हा विचार करूनच तुम्ही बाय करायचंय. ठीक आहे, तर उद्या तुम्ही 10 घेऊन बघा, ज्याची कॅपॅसिटी 50 आहे 50 घेऊन बघा. ठीक आहे, उद्या बाय करा आणि 324 रुपयाच्या टार्गेटसाठी तुम्ही हा शेअर बाय करून ठेवा. ठीक आहे, 324ला ज्या दिवशी पोहोचल, ज्यावेळी पोहोचल तेव्हा तुम्ही सेलिंगला उतरू शकताय. जे डे ट्रेडिंग करतायत ते 324 पासून तुम्ही 2 रुपये स्टॉप लॉस लावून 5 रुपयाचं टार्गेट ठेवून सेलिंगला उतरू शकताय. ओके, ठीक आहे. जाता जाता एवढं तुम्हाला सांगायचं होतं. आणि जाता जाता परत एकदा सांगतो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबून ठेवा माझे पुढचे अपडेट्स मिळवण्यासाठी. आणि मी तो आपला पेंडिंग कोर्स आहे तो लवकरच पूर्ण
करीन. माझे ऑडिटचं वर्क संपलं की मी ते व्हिडिओज पुन्हा शूट करून कंटिन्यू करून तुमच्यासाठी बेसिक सर्व गोष्टी मार्केटचे मांडणार आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.